हॅलो गाईज, मी पुरुषोत्तम कुलकर्णी. मी तुमचा होस्ट आजच्या आपल्या शोसाठी. जो शो आहे, आम्ही अशा काही पर्सनॅलिटीजना घेऊन येत आहोत की ज्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे, ज्यांचं काम तुम्हाला माहिती आहे, पण त्याच्या मागची स्टोरी, त्याच्या मागचे चॅलेंजेस आपण ऐकले नाहीत किंवा आपल्याला ते तेवढ्या आपण एक्सप्लोअर केले नाहीत. तर आपण त्या लोकांना ह्या शोवर घेऊन येत आहोत. या शोचं नाव आहे द ग्रेट स्टोरी. आपण इथे पॉडकास्ट करणार आहोत अशा लोकांबरोबर. आणि आज आपल्या बरोबर आहेत एक उत्कृष्ट पत्रकार, ज्यांनी आपल्या पत्रकारितेमधून समाजाची मदत केली आणि एका अशा लेवलला नेऊन ठेवलं पत्रकारितेला की तिथून फक्त उत्कृष्टच स्टोरीज किंवा उत्कृष्टच कामगिरी बाहेर येईल. आज आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध पत्रकार शेखर सामंत. मी तुमचं स्वागत करतो आमच्या पॉडकास्टमध्ये, द ग्रेट स्टोरीमध्ये. तर तुमची सुरुवात एका अशा फॅमिलीमधून झाली की जी एकदम मिडल क्लास किंवा सिम्पल फॅमिली, की ज्याला कुठल्याही प्रकारची म्हणजे जर्नलिझमची किंवा कुठल्याही एक्सपोजरची कुठली बॅकग्राऊंड नव्हती त्याला. तर तुमचे ते दिवस कसे होते लहानपणीचे, किंवा कशी वाटचाल झाली लहानपणी? सांगायचं झालं तर मी लहानपणी म्हणजे मी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला. कुठल्याही जर्नलिझमची आम्हाला बॅकग्राऊंड अशी नव्हती, कुठल्याही स्पोर्ट्सची बॅकग्राऊंड नव्हती. अगदी सामान्य कुटुंबातला, मध्यमवर्गीय कुटुंबातला एक सामान्य मुलाचं कसं लाईफ असं अगदी तसंच लाईफ माझं होतं. आणि अगदी प्रायमरी शिक्षण माझं झालं, माझं माध्यमिक शिक्षण झालं. त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षणानंतर मी स्पोर्टच्या फ्लोमध्ये आलो, स्पोर्टच्या प्रवाहामध्ये आलो आणि तिकडनं माझी स्वतःची आयडेंटिटी सुरू झाली. कॉलेजमध्ये येईपर्यंत स्पोर्ट्समध्ये मी बऱ्याच सुधारणा केल्या, बरेच अचिव्हमेंट स्पोर्ट्समध्ये मी केले. आणि त्याच्यानंतर मला असं त्या काळात एक मिळालं की मार्शल आर्टला मी जॉईन झालो. खरं तर त्यावेळी अशी परिस्थिती होती की मार्शल आर्ट हा नवीन होता. ब्रुसलीचे पिक्चर्स फक्त दिसायचे, पण प्रत्यक्ष या कोकण पट्ट्यात मार्शल आर्ट वगैरे नव्हता. आणि माझे गुरु रवींद्र मांजरेकर, जे 6th and ब्लॅक बेल्ट आहे, जे मुंबईला असतात पण ते मूळचे माझ्या गावातलेच, ते ज्यावेळी गावी आले आणि त्यांनी पहिलं एक शिबिर ठेवलं आणि त्या शिबिरामध्ये मी खूप चांगल्या पद्धतीने जॉईन झालो, खूप मेहनत घेतली आणि मी मार्शल आर्टमध्ये हळूहळू पारंगत होत गेलो. आणि त्याच्यानंतर मी कॉन्सन्ट्रेट केलं आणि मी ब्लॅक बेल्ट पर्यंतचं माझं शिक्षण पूर्ण केलं. आणि त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की क्लासेस नसायचे आणि मुलांना एक अट्रॅक्शन असं, एक कराटे मार्शल आर्ट खेळणारा असा युवक आहे, ते अट्रॅक्शनने बघायचं. आणि त्यावेळी मला ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ज्या स्पोर्ट्समध्ये. आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला एक सांगतो की स्पोर्ट्सनेच मला बरं काय केलं. मी ज्यावेळी स्पोर्ट्समध्ये युनिव्हर्सिटी लेवलला, राज्य स्तरावर, विभाग स्तरावर अनेक मेडल्स वगैरे मिळवली. आणि नंतरच्या काळात मग मी स्वतः प्रशिक्षण सुरू केलं. म्हणजे माझ्यासारखं माझ्या गावातल्या, माझ्या जिल्ह्यातल्या मुलांना ट्रेनिंग सुरू केलं आणि ॲज अ प्रशिक्षक म्हणून खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी केली, जी मला लाईफ लॉंग माझ्या आयुष्यात सुद्धा मला उभं राहायला त्यांनी फार मदत केली. बरोबर. आणि जसं की मी आधी मेन्शन केलं की तुम्ही एका मिडल क्लास फॅमिलीतून येता, तर तुमचं मूळ गाव वेंगुर्ला. तर तिथल्या लोकांशी तुम्ही किती अजून पण कनेक्टेड आहात का? म्हणजे शेवटी गाव हे आपलं गाव हे गावच असतं. त्या गावात आपली नाळ जोडलेली असते. जसं आपलं घर असतं, जसं आपलं कुटुंब असतं, तसं गाव असतं. अजूनही मला गावात मी ज्यावेळी जातो, अगदी ग्रासरूट मधला सुद्धा माझा त्यावेळेचा मित्र, त्याच्याशी मी कनेक्ट होतो. अगदी गळ्यात हात घालून आम्ही फिरतो. जरी आज मी फार उंचीवर जरी पोहोचलो असलो तरी मी माझ्या गावातल्या मित्रांना, गाववाल्यांना मी अजिबात विसरलेलो नाही. ज्यावेळी माझ्या गावावर, माझ्या शहरावर एखादा प्रसंग येतो, त्यावेळी मी त्या गावाच्या किंवा शहराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतो. अजूनही माझे गाववाले, माझ्या गावातले मित्र लोक मोठ्या विश्वासाने मदतीसाठी मला फोन करतात आणि मी त्यांना अगदी मनापासून मदत करत असतो. म्हणजे कनेक्टेड आहे. हा, अगदी कनेक्टेड आहे, अगदी कनेक्टेड आहे. जे की म्हणजे एका या लेवलला पोहोचलेल्या माणसासाठी करणं खूपदा अवघड असतं बऱ्याच लोकांसाठी. बरोबर. आपण काही वेळेला कनेक्शन म्हणजे
नकळतपणे असं होतं की आपल्याला जाणं होत नाही किंवा बोललं बरोबर. जात नाही, पण ते कनेक्शन अजून आहे. नाही, नक्की रोजच म्हणजे माझं तर खरं तर गाव हा माझा प्राण आहे. हा. मी गावाला किंवा माझ्या मित्रांना कधीच विसरू शकत नाही. आणि तसंच मला इथून पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया की लेखणी जी असते ती लेखणी क्रांती पण घडवू शकते आणि समाजाचे डोळे पण उघडते. बऱ्याचदा तुमच्या लेखणीमधून अशा काही गोष्टी घडतात ज्या त्याच्यावर विश्वास बसत नाही आपला. बरोबर. बरेचसे अवॉर्ड मिळालेले आहेत राज्यस्तरीय लेवलला. मुख्यमंत्र्यांकडून शोध पत्रकारितेचा पुरस्कार मिळाला, राज्यपालांकडून तुम्हाला ह्याचा धाडसी धाडसी पत्रकारितेचा हे मिळाला, पुरस्कार मिळाला, आणि बरेच असे सामाजिक पत्रकारिता वगैरे बरोबर. असे मिळाले. पण ह्याची सगळ्याची सुरुवात कुठे झाली? म्हणजे आपण जर्नलिझम ऍज अ करिअर परस्यू करायचा, पत्रकारितेमध्ये आपल्याला करिअर करायचं आहे, हे तुमच्या मनात कधी आलं? खरं तर म्हणजे बेसिकली मला सांगायला अजूनही असं वाटतंय की कुठेतरी मी ट्रॅक चुकलोय. हा. ऍक्च्युअल ना मला माझी फार इच्छा होती की आर्मी जॉईन करायची ओके. मनापासून. हा. आजही आर्मी बद्दल माझ्या मनात प्रचंड रिस्पेक्ट आहे. अजूनही मला बॉर्डरवर जावंसं वाटतं, जवानांसोबत राहावंसं वाटतंय. पण तो ट्रॅक चुकला. हा. माझी त्या ठिकाणी निवड झाली नाही. जरी माझा फिटनेस असला तरी माझे फ्लॅट फूट असल्यामुळे मला प्रॉब्लेम आला. त्याच्या बॅकग्राऊंड माझी स्पोर्ट्सची होती. हो. माझं अकॅडमिक मध्ये मी अगदी सामान्य होतो. हा. म्हणजे असं काही नाही की माझं चांगलं, जे जर्नलिझम साठी आपल्याला लागतात की वाचन खूप पाहिजे, अभ्यास खूप पाहिजे, कनेक्शन्स खूप पाहिजे वगैरे वगैरे जे सांगितलं त्यातलं काहीही नव्हतं. करिअर मध्ये जर्नलिझम कारण मी स्पोर्ट्सच्या एका लेवलला, अशा लेवलला गेलो होतो की त्यावेळी मला वाटायचं की कुठेतरी मला फार मोठ्या प्लॅटफॉर्मवर नोकरी मिळेल, कुठल्या तरी कंपनीमध्ये नोकरी मिळेल. कारण त्यावेळी मी चांगली कबड्डी खेळायचो, स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला ऍथलेटिक्स मध्ये असायचो, मार्शल आर्ट ऍथलेटिक्स मध्ये असायचो. पण ते तसा भ्रमच होता, कारण मी गावात होतो, बरोबर. जिल्ह्यात होतो. जिल्ह्यातला म्हणतात जशी लंगडी वासरात लंगडी गायची, आणि तसा परिस्थिती होती. पण त्यावेळी खूप वाटायचं की मी स्पोर्ट्स मधूनच माझं करिअर होईल. हा. पण तसं झालं. एकदा अशाच पद्धतीने मी स्पोर्ट्ससाठी मला वाटतं की बेळगाव मध्ये गेलेलो, ज्या ठिकाणी मार्शल आर्टच्या आमच्या नॅशनल टुर्नामेंट चाललेल्या होत्या. ओके. त्या टुर्नामेंट झाल्यानंतरचा बराच वेळ होता. माझ्या बरोबर माझे मित्र सहकारी होते. हा. काय करायचं एवढा वेळ काढून, आता बेळगाव मध्ये फिरायचं, कुठे जायचं? एवढ्यात तरुण भारतच्या हेड ऑफिसचा, कार्यालयाचा हे दिसला, बोर्ड दिसला. हा. म्हटलं चल, अरे तरुण भारत तर आपल्या कोकणातला आहे, आपलाच पेपर आहे, आपण बघूया कसा छापतात तो वगैरे, हा. कसं काय. म्हणून गेलो, ऑफिसमध्ये गेलो. त्या कार्यालयामध्ये माझ्या बहिणीचे मिस्टर तिकडे सर्व्हिसला होते. हा. आणि त्यांनी आम्हाला दाखवलं ते सगळं. आणि त्याच वेळी मला संपादकांच्या समोर इंट्रोड्यूस केलं. हा. आम्ही गेलो, संपादकांनी किरण ठाकूर सर होते, त्यांनी आमच्याशी बोललो, कुठं आला, काय आला. आम्ही म्हटलं कोकणातले आहोत आम्ही. आणि त्यांनाही आवडलं. ते म्हणाले की अरे वेंगुर्ल्यात म्हणजे कोकणात तुझं आमचं ऑफिस सुरू होतोय, तू पत्रकारिता करणार का? आता पत्रकारितेचा ओकी ठो मला माहित नव्हता. मी जर सांगितलं असता की त्यावेळी एखादा आर्टिकल 10 ओळीचं लिही, 15 ओळीचं लिही, तर मला कधी काय माहित नव्हतं. नॉलेजच्या बाबतीत झिरो होतं. पण मी बेधडक होतो, कारण मी स्पोर्ट्समन असल्यामुळे मला भिडायची सवय होती, मला सामोरं जायची सवय होती. मला असं दडपण यायचं नाही की मोठी माणसं समोर आल्यानंतर. आणि मी बोल्ड होतो. आणि मी निगेटिव्ह माझ्याकडे काही नसायचं. आहे ते आव्हानं झेलायची तयारी होती. मी त्यांना म्हटलं की ऍज अ रिस्पेक्ट म्हणून की हा ठीक आहे मी करतो म्हणून सांगितलं. तर ते म्हणाले की तुम्ही जाताना ऍप्लिकेशन द्या कुठे, सावंतवाडी ऑफिसला आमच्या. खरं सांगायचं तर ऍप्लिकेशन कसा लिहायचा एखाद्या नोकरीसाठी, आपला बायोडेटा कसा हे पण मला माहित नव्हतं. हा म्हटलं, आलो सावंतवाडी, तिकडे आलो आणि कसा बसा माझ्या सहकार्यानं मी एक ऍप्लिकेशन लिहून घेतला, दिला. तिसऱ्या दिवशी कॉल आला इंटरव्ह्यूसाठी कॉल आल्यानंतर पहिलाच इंटरव्ह्यू मी फेस करत होतो. ऍक्च्युअल मला जायचंच नव्हतं. घरातनं म्हणाले की तू बघ तरी जाऊन कसं असतं. करायचा काय विषयच नव्हता, कारण पत्रकारितेसाठी माझ्याकडे काहीच नव्हतं. पण बेधडक होतो. इंटरव्ह्यू साठी मी आलो. बरीच स्टुडंट म्हणजे नोकरीसाठी त्या इंटरव्ह्यू साठी आलेले होते. काही जण डबल ग्रॅज्युएट झालेले होते, मास्टर्स केलेले होते, अनुभवातले होते. प्रत्येक जण सांगत होता की
माझ्या ओळखी आहेत, माझी निवड होणार वगैरे. हा. आणि ऑब्व्हियसली मला नोकरीच नको होती. हम्म. मी सहज आलेलो तिकडे, त्याच्यामुळे माझ्यावर दडपण कुठलं नव्हतं, नोकरी मिळालीच पाहिजे. मी जस्ट त्यांना सामोरं गेलो तिकडे इंटरव्ह्यूला. ज्यावेळी मला आत बोलावण्यात आलं त्यावेळी, आणि मला इंटरव्ह्यू बिंदास जाऊन बसलो समोर अगदी सुंदरपैकी. त्याने मला जवळपास 8-10 प्रश्न विचारले. मला सांगायला वाटतं की 8-10 मी जवळपास 7-8 प्रश्नांची उत्तर ठोकून दिली, चुकीची दिली, हा. पण झूट पण नीट. म्हणजे मला काही गरजच नव्हती आणि मी दिली उत्तरं. त्यांनी काही आम्हाला सांगितलं नाही तू चुकीचं दिलं, आणि मग मला सांगितलं की बाहेर जा आणि तू एक टुरिझमवर हा. एक लेख लिहून दे 20-25 ओळीचा. मी बाहेर आलो आणि माझे पाय लटपटायला लागले की आता बिंग बाहेर पडणार माझं. मला लिहिताच येत नव्हतं. लिहिता इन द सेन्स ते नॉलेज नव्हतं एखादं आर्टिकल लिहायचं. पण तरी देखील प्रतिकूल परिस्थितीत, मी स्पोर्ट्स माझ्या अंगात बेंबलेला असल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत काय डिसिजन घ्यायचा, कसं जायचं पुढे हे माहित होतं. मी अजिबात घाबरलो नाही. मी तिकडच्या आमच्या त्या ऑफिस मधल्या एका सिनियर रिपोर्टरला भेटलो. त्याला म्हटलं की बाबा रे असं असं आहे, साहेबांनी तुमच्या सांगितलं, आणि तू जर मला गायडन्स लिहून दिलास तर मला काय नोकरी नको आहे, पण असं नको फार इज्जत जाईल, तू करून दे म्हणून. माझ्या त्या मित्राने खरंच मी जे सांगितलं त्याने अगदी मानला पाहिजे, त्याचा मी आभारी आहे अजूनही. त्यांनी मला 15 ते 20 ओळीचं पर्यटनवर निबंध लिहून दिला, हे आर्टिकल लिहून दिलं. मी त्याच्या खाली माझी सही मारली आणि मी दिला. मला माहित होतं नोकरी मला मिळणार नाही आणि नोकरी होती मला. काय कोणास ठाऊक तिसऱ्या दिवशी माझ्या घरी तरुण भारतची माणसं आली आणि मला निरोप मिळाला, यू आर सिलेक्ट म्हणून, तुम्ही उद्यापासून ऑफिस जॉईन करा. आता मात्र माझे पाय लटपटायला लागले की अरे ऑफिस जॉईन करून मी करणार काय. आणि लास्ट इयर माझं चालू होतं आणि मला काय ज्याच्यातलं गंधच नाही, समजत नाही, पत्रकारिता काय असते माहित नाही, तिकडे मी करणार तरी का. घराकडनं परत प्रेशर असा झाला की तू जा, ऍक्सेप्ट कर, पॉकेट मध्ये काहीतरी तुला मिळेल, नाही जमलं तर सोडून दे. हा प्रकार झाला आणि मी पहिल्या दिवशी जॉईन झालो ऑफिसला. पहिल्या दिवशी जॉईन झाल्यानंतर विजय मांबरे म्हणून माझे सिनियर होते, त्यांनी मला अगदी माझ्या वडिलांसारखे होते, चांगल्यापैकी माझं स्वागत केलं आणि त्यांनी मला सांगितलं की जा तहसीलदार ऑफिस मध्ये जा आणि काय बघ तिकडे काय बातम्या मिळतात. तर मी तहसीलदार ऑफिस केव्हा बघायचो की ज्यावेळी आम्ही स्पोर्ट्सला बाहेर जायचो त्यावेळी आम्हाला सर्टिफिकेट्स लागायचे, त्यावेळी आम्ही लाईन लावायचो बाहेर. तो पट्टेवाला बाहेर ओरडायचा, खेकसायचा सगळ्याच्या, असं चला समोर राहू नका, साहेब येतात, अमुक तमुक, सामान्य लोकांवर खेकसायचा वगैरे. ते बघायचं, त्याच्यामुळे एक दडपण असायचं तहसीलदार बद्दल वगैरे, आणि त्याच्या आत कसं जायचं म्हणून मला ती भीती होती. मी गेलो तहसील ऑफिस मध्ये आणि बरीच सामान्य माणसं, गावातली लोक बिचारी लांब लांब वरनं आलेली थांबलेली होती. तो नेहमीप्रमाणे पट्टेवाला दादागिरी करत होता, खेकसत होता, साहेब आत बसलेले होते. मी गेलो आणि बघितलं, मला तो प्रोटोकॉल सुद्धा माहित नव्हता. मी पडदा असा आड करून तहसीलदारला बघत होतो, काय करतायत साहेब. एवढ्यात तो पट्टेवाला म्हणजे खेकसत अंगावर आला, अरे तू काय करतोस, तिकडे कशाला उभं राहू नकोस, तिकडे चल तिकडे चल. पण त्या दरम्यानच्या काळात काय मी स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळे जरा स्पिरिट होतं, मी म्हणजे त्याला लगेच रिॲक्ट झालो. म्हटलं असं काय करताय तुम्ही म्हणून, साहेबांना सांग पत्रकार आलेत म्हणून. उगाच ठोकून दिलं, मी माझ्या रागात सांगितलं. तो एकदम स्टेडी झाला आणि तो आत गेला, ऑफिस मध्ये आत गेला, आणि साहेबांना तोपर्यंत मी परत पडदा काय होते ते, तो साहेबांना सांगितलं पत्रकार आले. त्यांनी साहेबांनी चक्क सांगितलं की ते लगेच बोलवा त्यांना. मी अगदी उडालोच तिकडे की सामान्य लोकांना अशा पद्धतीने रिॲक्ट होणार, हे असं काय एकदम चमत्कार घडला. कधीच आजपर्यंत मला असं सन्मानाने बोलावलेलं नव्हतं. आणि मी तिकडे ऑफिसात गेलो, साहेबांनी मला बाजूला खुर्ची दिली, बसवलं, चहा मागवला, बिस्किटे मागवली, आणि मला मी सांगितलं मी सर आजच जॉईन झालो आहे, असं असं मला ऑफिस मधनं पाठवल्या, बातम्या काय असतील तर मला सांगा, मी रोज येत जाईल. त्यांनी मला चांगल्या पद्धतीने इंट्रोड्यूस केलं, कारण त्यांना मी ऍज अ स्पोर्ट्समन म्हणून माहित होतं, कारण मी त्यावेळी जिल्हा स्तरावर खूप वेळा माझ्या बातम्या यायच्या, नाव माहित होतं. त्यांनी म्हटलं अरे तू खूपच बरं केलंस, जॉईन केलंस, आपण चांगलं काम करूया, आपण सगळे एकत्र काम केलं तर बरंच काय करता येईल, बातम्या देत जाईन वगैरे. मस्त चहा वगैरे प्याला, बिस्किट वगैरे खाल्ली आणि फुल कॉन्फिडन्सने बाहेर पडलो. म्हणजे या जॉब मध्ये काहीतरी ताकद आहे हे मला त्या दिवशी त्या क्षणाला समजलं.
प्रचंड आत्मविश्वास वाढला आणि मी तसाच बाजूच्या पोलीस स्टेशनला गेलो. बाजूलाच एकाच बिल्डिंग मध्ये आहे. तो हवालदार बसलेला होता. पोलीस स्टेशनची तुम्हाला माहित आहे की काय परिस्थिती असते ती. पोलीस स्टेशन मध्ये जाणं म्हणजे काय असते हे दिव्य तुम्हाला कल्पना असते, कारण तिकडे मिळणारी वागणूक माहित असते. पण मी आत्मविश्वासाने तोपर्यंत भरलेलो होतो. मी हवालदाराला सांगितलं की साहेबांना सांग पत्रकार आलेत म्हणून. तो तसाच हवालदार बाहेर आत पळत गेला. साहेबांना सांगितलं जसा मगाशी मला त्याचा तहसीलदारांकडनं रिस्पॉन्स आला तसाच त्या इन्स्पेक्टर कडनं आला. मला ताबडतोब आत बोलवण्यात आलं आणि आत बोलवण्यात आल्यानंतर त्याच पद्धतीने चहा दिला, बिस्किट दिली, बसा साहेब म्हटलं गेलं. पहिल्यांदाच आयुष्यात कोणीतरी मला एका अधिकाऱ्याने साहेब म्हटलं आणि खूप चांगलं काम करूया, स्वागत वगैरे झालं. मला त्या दिवशी समजलं की मी जे पत्रकारितेला कुठेतरी झोळी लावून फिरणारा, जगाच्या उचापती करत फिरणारा, असा ज्या चुकीच्या पद्धतीने बघत होतो तसं हे नाही आहे. हे काहीतरी या जॉब मध्ये पुष्कळ ताकद आहे ही मला त्या क्षणाला समजलं. म्हणजे जॉईन झालेल्या पहिल्याच दिवशी मला समजलं आणि तिकडनं मी मनापासून म्हटलं यात घुसायचं, आता मनापासून घुसायचं, नुसतं वाऱ्या सहज लाईटली घ्यायचं नाही हे ठरवलं. आणि त्यानुसार त्या दिवसापासून मी अगदी मनापासून या जॉब मध्ये जो घुसलोय तो आता जवळपास 33 वर्ष झाली. अजूनही त्याच एनर्जीने, त्याच आत्मविश्वासाने आणि नवीन काहीतरी शिकायला मिळेल म्हणून अजून ती जी तडप आहे ती अजूनही या 33व्या वर्षी अजूनही तीच आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतंय की मी बरंच यश मिळवलंय असं मला वाटतंय. म्हणजे एक सहज एक आपला इंटरव्ह्यू देऊन बघूया अशी सुरुवात झालेली आणि एक आजचा दिवस आहे की तुम्ही दुसऱ्या लोकांचे इंटरव्ह्यू हे तुमचे पाय तेव्हा कापले होते याच्यासमोर इंटरव्ह्यू देताना, तसे आज लोकांचे तुमच्या समोर पाय. ही जर्नी म्हणजे ऍक्च्युअली एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. कारण 33 वर्ष एका प्रोफेशन मध्ये राहणं आणि नुसतं राहणं म्हणण्यापेक्षा एक एक्झिस्टन्स आपला क्रिएट करणं ह्याच्यामध्ये की लोकांना जागृत करून देणं किंवा त्यांना बऱ्याच ह्याच्याबद्दल विषयांबद्दल माहिती देणं आपल्या पत्रकारितेमधून. तर त्याच्या संदर्भात पुढचा प्रश्न असा आहे की एक डेडिकेशन लागतं ह्या लेवलला मेंटेन राहायला. कारण बरेच लोक एखादी स्टोरी करतात, 2 स्टोरी करतात, नंतर ते विरळ होतात किंवा येत नाहीत तितके परत पुढे. पण सलग एका कन्सिस्टन्सीने ह्या स्टोरीज लिहिणं, त्याच्या मागे काय डेडिकेशन म्हणजे काय? आता डेडिकेशन सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेन की पत्रकारिता ही की नाही हा असा जॉब आहे की ती एक मोठा त्याच्यामागे ग्लॅमर असतो. आपल्या क्षमतेपेक्षा आपल्याला त्या ठिकाणी सन्मान मिळतोय. हा त्या बॅनरचा सन्मान असतो, त्या लेखणीचा असतोय. ती जर हवा आपल्यालाच बरंच काय समजतं म्हणून तुम्ही ज्यावेळी डोक्यात घालून त्यावेळी तुमची माती होते. हे पत्रकारितेतलं तत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मोस्टली 90% पत्रकार हे लक्षात घेत नाही. ज्यावेळी मी जर तहसीलदार ऑफिसच्या समोर गेलो, मला आत्मविश्वास वाढला माझा. पण याचा अर्थ मी कोणतरी मोठा आहे म्हणून मी डोक्यात जर हवा घालून घेतली असती ना तर मी केव्हाच संपलो असतो. मी ते केलं नाही. मला त्या पत्रकारितेतली ताकद समजली आणि मी त्या ताकदीवर मी त्याची माझी श्रद्धा ठेवली जी आजपर्यंत आले. लक्षात घ्या की आधी मुळात हा विषय आहे की एवढी वर्ष कसं काय मी टिकलो या स्पर्धेमध्ये आणि अजूनही कसं राहील म्हणजे पुढे वर जातोय. याच्या मागे डेडिकेशन तर आहेच, पण माझा प्रामाणिकपणा आहे. एक जर तुम्हाला सक्सेस व्हायला असेल तर नंबर 1 तुम्हाला स्वतःशी प्रामाणिक राहता आलं पाहिजे आणि तुझ्या जनतेशी किंवा समाजाशी प्रामाणिक राहता आलं पाहिजे. तू ज्या बॅनर खाली काम करतोय, ज्या पेपरमध्ये काम करतोय त्यामध्ये तुला प्रामाणिक राहता आलं पाहिजे. कारण या पत्रकारितेमध्ये प्रचंड आमिष असतात. तुम्हाला वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळे स्कूप्स वगैरे मिळत असतात आणि ते तेवढेच कॉन्फिडेन्शियल ठेवायचे असतात. त्याचा तुम्ही गैरफायदा घेता कामा नये. गैरफायदा घेतला त्याला आपण येलो जर्नलिझम म्हणतो, जे सगळीकडे चालू आहे. त्याच्यामुळे पत्रकारिता बदनाम होते. पण हे फार टिकत नाही. लोक बरोबर माप काढत असतात, ओळखत असतात हा किती प्रामाणिक आहे, हा किती लोकांना त्रासदायक आहे, हे सगळं लोकांना समजते जे आपल्याला समजत नाही. मला वाटतंय की मला स्पोर्ट्सने दिलेला बेधडकपणा, मला स्पोर्ट्समुळे किंवा मार्शल आर्टमुळे मी प्रचंड माझ्या डेअरिंग होतं. माझा स्वतःवर विश्वास निर्माण झाला होता की फिजिकली, मानसिक हे सगळं माझा स्वतःवर विश्वास होता.
वेगवेगळ्या सगळ्या व्यसनांपासून मी दूर होतो. बरोबर. माझ्या घरातले संस्कार, माझ्या फॅमिलीचे जे संस्कार होते की प्रामाणिक राहायचं, हा. हे संस्कार मला त्या ठिकाणी कामाला आले. कुणाच्याही बद्दल खूप उच्च नीच म्हणतोय किंवा पूर्वग्रह दूषित लिखाण करायचं असं मी कधीच आजपर्यंत केलेलं नाही. आणि मला वाटतं की त्याच्यामुळे मला हे यश मिळालं, किंवा यश म्हणण्यापेक्षा लोकांचा विश्वास मिळाला. पत्रकारितेत लोकांचा विश्वास मिळवणं हेच यश असतं. तुझे पुरस्कार वगैरे हे काही नसतात, हे फक्त दिखाऊपणा असतोय. पुरस्कार बऱ्याच वेळा मागून पण घेतले जातात, पण त्या पुरस्कारांना व्हॅल्यूच नसते. लोकांचा विश्वास, सामान्यातला सामान्य माणूस ज्यावेळी तुमच्या बरोबर विश्वासाने बोलतो ना, तो तुमचा खरा पुरस्कार असतो. मंत्री म्हणा, आमदार म्हणा, राजकारणातले सगळे नेते म्हणा, उद्योगपती आहेत, तुम्ही त्यांच्या बाजूने लिहिलंय की सगळे शाबासकी देतात, सगळं काय असतं. पण त्याला नाही, तो सामान्य माणूस जो तुमच्याशी डायरेक्ट संबंध नसतो, पण तो ज्यावेळी तुमचं कौतुक करतो, विश्वासाने बोलतो ना, तो खरा पुरस्कार असतो. त्यावेळी तुम्ही ट्रॅकवर आहात असं वाटतं. आणि मी नेहमी त्या तळातल्या सामान्य माणसाशी अजूनही माझं कनेक्शन ठेवलेलं आहे. मी केव्हाही त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो, त्याच्या घरी जाऊ शकतो. नेहमी मी बाहेर फील्डवरच असतो, सोसायटीमध्ये म्हणजे समाजामध्ये मी फिरत असतो. त्याच्यामुळे पब्लिक काय जो म्हणतोय किंवा लोकांना होणारा त्रास किंवा लोकांचं मन काय आहे, लोकांच्या मनात काय, हे मला खूप चांगल्या पद्धतीने समजतंय. अनेक राजकीय नेते मंडळी, अनेक क्लास 1 ऑफिसर सुद्धा माझे जे मित्र असतात, ते पब्लिकच्या मनात नक्की काय चालू आहे, शासनाबद्दलचं मत काय आहे, पॉलिटिकल बद्दलचं मत काय, जाणून घेण्यासाठी मला खास विश्वासाने बोलावतात, माझ्याशी चर्चा करतात. हे मला या सगळ्या ह्याच्यातनं मिळालेलं आहे. डेडिकेशन हे आहेच, कारण मी बेसिकली स्पोर्ट्समन आहे. मला त्या स्पोर्ट्समध्ये तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर डेडिकेशन पाहिजे, मेहनत पाहिजे, तुम्ही काय म्हणतोय आपण त्याच्यात पॅशनेटेड पाहिजे. म्हणजे मला नेहमी आठवतं, बाबासाहेब पुरंदरेंचं एक वाक्य आठवतं, कारण मी त्यांचा इंटरव्ह्यू 2 वेळा घेतलेला. त्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की एखादं असं काहीतरी वेगळं, अचानक काहीतरी वेगळं करायचं असेल आयुष्यात, तुम्हाला सक्सेस खऱ्या अर्थाने मिळवायचा असेल तर तुम्ही वेडे व्हा. म्हणजे वेड्यासारखं काम करा. जग काय म्हणेल ह्याचा काळजी करू नका, वेड्यासारखं काम करायचं. म्हणजे पॅशनेटेड पाहिजे. म्हणजे पत्रकारिता ही माझी, मी पॅशन आजपर्यंत ठेवली, ही पॅशन मी अजूनपर्यंत सांभाळली आहे. आणि डेडिकेशन आलं, तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल तर तुम्हाला मेहनत प्रचंड करावी लागेल. मी 24 आवर्स पत्रकार असतो. मी ज्यावेळी घरातनं बाहेर पडतो त्यावेळी माझ्या डोक्यातच ते असतं, नजरच फिरती असते, कुठे काय मिळतंय, कुठे काय. आणि मी नेहमी बातम्यांच्या मागे न लागता बातम्यांच्या मागची बातमी शोधायचा मी नेहमी प्रयत्न करत असतो. आणि मला वाटतं हे जे यश आलं, वेगवेगळे आर्टिकल्स मी करू शकलो, वेगवेगळ्या प्रकरणांवर मी प्रकाश टाकू शकलो आणि त्यातलं सत्य बाहेर काढू शकलो, आणि जे यश मला मिळालं ते या डेडिकेशनमुळे मिळालं असं मला वाटतंय. म्हणजे त्यामध्ये एक पॅशन आहे तुमच्या ह्या जर्नीच्या मागे, एक डेडिकेशन म्हणण्यापेक्षा पॅशनचा जास्त त्याच्यामध्ये हात आहे. तर आणि असं मला विचारायचं की कोण इन्स्पिरेशन किंवा असे काही पत्रकार किंवा अशी काही पत्रकारिता डोक्यात होती का की ह्यामध्ये आपल्याला एक्सलन्स करायचं? कारण पत्रकारितेचे बरेच प्रकार आहेत, म्हणजे बरोबर खरं एक स्पेशल जर्नलिझम मध्ये आपल्याला पुढे जायचं आहे किंवा त्यात टॉप व्हायचं आहे, असं काही होतं का डोक्यामध्ये? खरं सांगायचं तर आम्ही ज्या पत्रकार म्हणजे वृत्तपत्रात काम करतोय, ही जिल्हा विभाग स्तरावरची वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्रामध्ये तुम्हाला असं ज्या मोठमोठ्या वृत्तपत्रामध्ये स्पेशलायझेशन पाहिजे, स्पोर्ट्सवाला स्पोर्ट्सकडेच बघणार, तुझा अर्थकारण सांभाळणारा अर्थकारणकडे सांभाळणार, पॉलिटिकल ब्युरो असतो तर तिकडे, असं आम्हाला सगळंच बघावं लागतं. स्पोर्ट्ससाठी जावं लागतं, पॉलिटिकल बातम्याही कव्हर कराव्या लागतात, क्राईमच्या बातम्याही कव्हर कराव्या लागतात, ऍक्सिडेंटल केसेसही कव्हर कराव्या लागतात. हे सगळं करावं लागतं. त्याच्यामुळे सगळ्यात एक्सपर्टी मिळवावी लागते, थोडी म्हणा की मिळवावी लागते. आता तुम्ही म्हणाल की पत्रकारितेत असं काय करायचं असं वाटत होतं, अजिबातच नाही, कारण माझंही फील्डच नव्हतं. खरं तर मला माहीतच नव्हतं मी या फील्डमध्ये येईल. एक तर मी कॉमर्स ग्रॅज्युएट होतो. आता माझं शिक्षण मी MSW केलं, मास्टर्स केलं, मी फर्स्ट क्लास मिळवला त्याच्यानंतर जर्नालिझम केलं, डिग्री घेतली जर्नालिझमची, पण ही नंतरच्या गोष्टी आहे.
आणि ते माझ्या समाधानासाठी घेतलं, ते कुठल्या नोकरीसाठी नाही. पण त्यावेळी कॉमर्स ग्रॅज्युएट होतो आणि असं काय म्हणजे पत्रकारितेत माहीतच नव्हतं. आणि त्यावेळी कशात करिअर करायचं हा करिअर अवेअरनेस असतो ना, तो त्यावेळी नसायचा. कोणी आम्हाला सांगितलेलं नाही की असं करायचं तसं करायचं, कुठेतरी कोणतरी कामाला राहीन एवढंच होतं. पण त्याच्यामुळे कोण आदर्श वगैरे नव्हता. पण पत्रकारितेचं ज्यावेळी मला समजायला लागलं त्यावेळी माझ्या डोक्यात एक असं होता किडा होता की असं काहीतरी करायचं, ती फार वरच्या लेवलला जायचं. बरोबर. खरं तर मला त्यावेळी मी जे सांगितलं असतं तर वेड्यात काढलं असतं. कारण मी एका तालुका स्तरावर काम करणारा एक सामान्य रिपोर्टर, त्याच्यानंतर तालुका स्तरावर मी जिल्हा स्तरावर आलो आणि जिल्हा स्तरावरचा रिपोर्टर ज्यावेळी जागतिक लेवलचा विचार करतो, इंटरनॅशनल लेवलचा विचार करतो, नॅशनल, त्यावेळी तो मॅडच असतो थोडक्यात. असं म्हणजे मी मगाशी जे सांगत होतो ना, वेळ हा काय सांगतो या काहीतरी सांगतोय. पण मी हे स्वप्न माझं 30 वर्षापूर्वी बघितलेलं की मी वाचायचो, ऐकायचो की असे पत्रकार आहेत जागतिक स्तरावर, अशा महिला पत्रकार आहेत की त्या म्हणजे अतिरेकी, म्हणजे तालिबानचं ज्यावेळी हे नरसंहार चालू होता त्यावेळी त्या ठिकाणी लेडी पत्रकार काही विदेशातले आणि जाऊन रिपोर्टिंग करायच्या. काही असे रिपोर्टर्स मी बघितले की ज्यावेळी इराक, अमेरिका, इराण आणि युद्ध चालू होतं तर युद्धाच्या त्या युद्धभूमीवर जाऊन रिपोर्टिंग करतानाचे मी बघितलेले आहेत, म्हणजे टीव्हीवर बघितलेले आहेत. त्यावेळी मला वाटायचं की अरे या लेवल पर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. कारण माझं लाईफ ना, मला थ्रिल आयुष्यात खूप आवडतंय. म्हणजे अक्षरशः मी वेडावतो एखादं थ्रिल काय करायचं असेल तर, आणि करायची पत्रकारिता तर त्या लेवलला, असं माझ्या डोक्यात होतं. स्पोर्ट्स मध्ये करायचं तर कुठेतरी स्टेट लेवल, नॅशनल लेवलला, जागतिक लेवलला. आणि ती इच्छा मी कायम ठेवलेली होती. आणि देवाच्या कृपेने म्हणा, माझ्या मित्रांच्या सहकार्यामुळे म्हणा, आणि माझा हा पेपर मला नेहमीच अगदी माझे जे गुरु भेटले किरण ठाकूर साहेब यांचा मला प्रचंड पाठिंबा, या पेपरचा मला प्रचंड पाठिंबा, त्यांचा विश्वास, याच्यामुळे मी त्या लेवलला पोहोचू शकलो. एम ते माझं होतच, पण अजूनही टार्गेट अचीव्ह करायचं आहे. म्हणजे ज्यावेळी मला युद्धभूमीवर जायचं होतं ती संधी नाही मिळाली. पण ज्यावेळी चीन आणि भारताचं गलवान घाटीमध्ये ज्यावेळी झडप झाली, एकमेकांसमोर म्हणजे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, एकमेकांच्या जवान मारले गेले, अशा परिस्थितीमध्ये मी त्या युद्धभूमीवर जाऊ शकलो. नंबर 1, मी पाकिस्तान आणि भारताची जी सीमा आहे, जम्मू काश्मीरमध्ये काय अतिरेक्यांमध्ये जे प्रचंड उत्पात जो घडतोय तिकडे, या ठिकाणी जाऊन रिपोर्टिंग करायची मी संधी मिळवली. मी तिकडे पण जाऊन आलो. जागतिक स्तरावरचं तुम्ही म्हणत असाल स्पोर्ट्सची, तर मी दिल्लीमध्ये वर्ल्ड कप, आपला जो जागतिक नेमबाजी स्पर्धेचा रिपोर्टिंग मला करायची संधी मला त्या वर्ल्ड कप मध्ये मिळाली. म्हणजे मी जगातले जे सगळे स्पोर्ट्सचे रिपोर्टर होते त्या रिपोर्टरांमध्ये मला बसायची संधी आणि त्यांच्यासोबत जे जागतिक अजिंक्यपद मिळवलेल्या खेळाडूंची इंटरव्ह्यू करायची, फेस टू फेस इंटरव्ह्यू करायची संधी मला मिळाली. हे मी एक गावातला रिपोर्टर करू शकलो कुठलीही बॅकग्राऊंड नसताना. याच्यासाठी मॅड व्हावं लागतं किंवा जे पॅशन पाहिजे असतं ना, ते वेळ असावं लागतं. आणि ते ऍक्च्युली ते वर्ल्ड कप मध्ये तुम्हाला ऍज अ स्पोर्ट्समन पण एक मोठा एक्सपिरियन्स मिळाला असणार. बरोबर. तेच आता जसं आपण बोललो की सियाचीन बॉर्डर किंवा काश्मीर बॉर्डरवर थेट जाऊन तिथल्या ग्राउंड झिरो मध्ये रिपोर्टिंग करणं, म्हणजे ऍक्च्युअल ग्राउंड झिरो मध्ये रिपोर्टिंग करण्याचा तुम्हाला संधी मिळाली. तर पहिल्यांदा आपण सियाचीन बद्दल बोलू की सियाचीन मध्ये जेव्हा तुम्ही गेला तिथे एकदम फिजिकली एकदम एक्स्ट्रीम कंडिशन्स, म्हणजे -30 -40च्या टेम्परेचर मध्ये तुम्ही तिथे जाऊन त्या जवानांशी इंटरॅक्शन केलं, तिथल्या गावातल्या लोकांबरोबर बोलला. मग तो एक्सपिरियन्स जरा आम्हाला सांगा. खरं तर ना, म्हणजे मला जी म्हणतोय ना, आणखीन एक स्वप्न होतं की जगातल्या सगळ्यात उंच युद्धभूमी जी म्हटली जाते की सियाचीन, या ठिकाणी जाऊन रिपोर्टिंग करायचं, ही माझं एक स्वप्न होतं. खरं तर वाटत नव्हतं हे सत्यात उतरेल असं. पण ज्यावेळी ना एक सिंधुदुर्गातला जवान नवीन, तो सियाचीन मध्ये होता, सियाचीन मधून ज्यावेळी तो आला त्यावेळी मी त्याचा इंटरव्ह्यू केला इकडे जिल्ह्यात आल्यानंतर. त्यांनी मला तिकडची परिस्थिती सांगितली आणि ते थ्रिल बघून मलाही वाटलं की अरे कधीतरी आपण इकडे गेलंच पाहिजे म्हणून.
आणि ती संधी मी मिळवली. तुम्ही कल्पना करू शकत नाही की आपला कोकणातलं टेम्परेचर म्हणजे जे सर्वसामान्य टेम्परेचर नॉर्मल 32-33 नॉर्मल टेम्परेचर मध्ये राहणारी आम्ही माणसं म्हणजे 21-22 पर्यंत टेम्परेचर उतरलं की आम्हाला थंडी जाणवायला सुरुवात होते, स्वेटर चढवायला. अशा पद्धतीचा ज्यावेळी मी लेहच्या एअरपोर्टवर उतरलो त्यावेळी -5 टेम्परेचर होतं. म्हणजे त्यावेळी ना म्हणजे मायनस डायरेक्ट तुम्ही 32-33 टेम्परेचर मधून -5 मध्ये ज्यावेळी येतात त्यावेळी काय परिस्थिती असेल. पण मी ना अक्षरशः त्यावेळी मला काय थंडी वाजते काही म्हणजे जाणवतच नव्हतं. एकच विचार होता की सियाचीन गाठायचं, बस, बाकी काही बघायचं होतं. बघायचं होतं, जायचं होतं. म्हणजे जो दृढ विश्वास होता ना आपण पोचायचंच ऍट एनी कॉस्ट तिकडे. आणि त्या ठिकाणी मी सियाचीन मध्ये पोहोचू शकलो. दुर्दैव माझं की त्या ठिकाणी सियाचीनच्या वरच्या पोस्टवर मला जाता आलं नाही कारण मला पोचायला थोडा लेट झाला. पण सियाचीनच्या बेस कॅम्प पर्यंत पोहोचलो. बेस कॅम्पवर मला वाटतंय त्यावेळी जवळपास -21च्या दरम्यान टेम्परेचर होतं. सगळीकडे बर्फच बर्फ होता. आणि आपले सगळे जवान वेगवेगळे याचे सूट घालून त्या ठिकाणी फिरत होते. हेलिकॉप्टर्स येत होती, सगळं साहित्य येत होतं. आणि मला त्यावेळी तिकडचं ते दाखवण्यात आलं चित्र मी बघितलं त्यावेळी मी शॉकच झालो की अशा ठिकाणी माणसं कशी काय राहू शकतात. आणि या ठिकाणी आपले जवान तर 24 तास पार आणि मी तर बेस कॅम्प लावतो. त्याच्यापेक्षाही असे कॅम्प्स आहेत की जवळपास 20,000 फूट हाईटवर ज्या ठिकाणी म्हणजे बेस कॅम्पला सुद्धा तुम्हाला ब्रीथ करायला म्हणजे श्वास घ्यायला एवढं बोलताना तुम्ही बोलू पण शकत नाही, धाप लागते. तर त्या ठिकाणी काय परिस्थिती होईल मला शॉक बसला की अरे बापरे, आम्ही एवढे सुरक्षित आरामात असतो आणि आपल्यासाठी हे आमचे जवान एवढ्या हाईटवर याच्यावर कसं काय हे सर्व्हाइव्ह करू शकतात आणि कसं काय हे आमचं संरक्षण करतायत. म्हणजे मी त्याच वेळी मनातनं सगळ्यांना सॅल्यूट ठोकला की खरोखर हे फार मोठं देशकार्य आहे आणि या जवानांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. ते मी बघितलं ना ते खूपच अचंबित करणारं होतं. आणि खरंच याच्यासाठी आमच्या जवानांना सॅल्यूट ठोकला पाहिजे. कारण सामान्य माणूस, कारण असं होतं की त्या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही लेहला उतरता त्यावेळी 2 दिवस तुम्हाला कुठे मूव्ह करता येत नाही. कशासाठी की टेम्परेचर कम्प्लीट बदललेलं असतं. दुसरं म्हणजे आपण एक्स्ट्रीम हाईटला असतो, त्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण फारच कमी असतं. त्याच्यामुळे तुम्ही जर लगेच उतरला कुठे निघाला तर तुमच्या बॉडीवर परिणाम होतो. तुम्हाला अटॅक यायची शक्यता असते, तुमच्या नाकातनं रक्त बाहेर पडायची शक्यता असते. त्याच्यामुळे त्या वातावरणाशी मिसळण्याकरता 2 दिवस तुम्हाला कम्प्लीट बेड रेस्ट घ्यावी लागते. आम्ही 1-1.5 दिवस घेतली बेड रेस्ट आणि लगेचच निघालो. म्हणजे बॉडीने ऍक्सेप्ट केलं, ते लगेचच निघालो. पुढे काही त्रास झालेला नाही. पण अक्षरशः ती पॅशन होती, ती वेळ होतं. त्याच्यामुळे ना एवढ्या थंडीत एवढ्या ग्लेशियर्स मधून आम्ही जात होतो ना, पण कधी असं काय जाणवलं नाही की अरे बाबा याच्यापेक्षा आपण पुढे जाऊ शकत नाही. असं जात होतो. आणि तो सियाचीनचाच आहे. तुम्ही म्हणताय तो ग्राउंड झिरोचा मी एक सांगतोय, त्याच्या बरोबरीने त्या फ्लोनेच मी पुढे येतोय की सियाचीन हा एक एक्स्ट्रीम टोक होतं. त्याचप्रमाणे आम्हाला कुतूहल होतं ते चायनाचे सैनिक जवान ज्या भागातनं भारतात ज्या सीमेमध्ये घुसखोरी करत होते त्या गलवान घाटीपेक्षा पुढे चुशुल नावाचं गाव आहे, जे चीन आणि भारतच्या सीमेवरचं सगळ्यात शेवटचं गाव. त्या गावामधूनच चीनची लोक म्हणजे जे पेंगॉन म्हणजे पेंगॉंग म्हणून जे लेक आहे ते अर्ध लेक चीनच्या ताब्यात आहे आणि तिकडनं चीन घुसत होता. आम्ही पेंगॉंग क्रॉस करून चुशुल गावापर्यंत पोहोचलो. आणि काय झालं की ज्यावेळी हे सगळे सैन्य समोरासमोर आल्यानंतर सगळ्यांना वाटलं जगाला की चीन आणि भारताचं युद्ध होणार. त्याच्यामुळे सगळ्या जगातल्या मीडियाचं लक्ष तिकडे होतं. जगभरातली मीडिया तिकडे आलेली आणि लेह पासून म्हणजे त्या पेंगॉन पासून 200 किलोमीटर अंतरावर या सगळ्या रिपोर्टर्सना, इंटरनॅशनल मीडियाला रोखून धरलेलं होतं. त्या भागात कोणालाही जायची परमिशन नसायची. पण मी तो सिक्रेट आहे, मी परमिशनही मिळवली आणि मी पोहोचलो. आणि मी एकमेव असेल की त्या ग्राउंड झिरोवर पोहोचलो, त्या चिशुल गावामध्ये पोहोचलो.
बरेच मीडियाने मग त्या एक्सपोज पण झालेत, बरेच मीडियावाल्यांनी अगदी 200 किलोमीटरवर असताना एखाद्या ग्लेशियर्सवर उभे राहायचे आणि मी ग्राउंड 0 रिपोर्टिंग करत आहे म्हणून सांगायचे आणि बातम्या द्यायचे. हा. नंतर ते उघडकीस आलं, पण प्रत्यक्ष शेवटच्या गावापर्यंत कोणी पोहोचत नव्हतं. ज्या ठिकाणी मी एक सामान्य रिपोर्टर पोहोचू शकलो, त्या ठिकाणच्या लोकांशी बोलू शकलो हा. आणि वास्तव काय आहे, सीमेवरचं काय आहे हे मी जगासमोर आणू शकलो. हे मला वाटतं ही फार मोठी अचिव्हमेंट आहे. कारण नजरेच्या टप्प्यात शत्रू दिसत होता, नजरेच्या टप्प्यात चीनच्या पोस्ट दिसत होत्या, नजरेच्या टप्प्यात आपल्या भारतीय पोस्ट दिसत होत्या आणि आपण गावात होतो. हे सगळं नजरेच्या टप्प्यात असताना आपण त्या गावात पोहोचलो आणि ते रिपोर्टिंग करू शकलो. माझ्या दृष्टीने एक सामान्य पत्रकार म्हणून ही फार मोठी अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं आणि मला त्याचा अभिमान आहे. म्हणजे एक आपल्याला तिथं गेल्यावर लक्षात येतं की खरी देशभक्ती काय आहे. हा, देशभक्तीचं तुम्ही जर म्हणत असाल ना, तर आमची देशभक्ती ही 15 ऑगस्ट 26 जानेवारी एखाद्या कुठेतरी बॉर्डरवर काय करू झाल्यानंतर ज्या एवढ्या पुरती असते, ही जी आम्ही बघतो. देशभक्ती म्हणून काय असते, मी तुम्हाला तो चुशूल गावातला अनुभव सांगतो की मी गावात गेल्यानंतर मला समजलं की या चुशूल गावाच्या पहाडावरनं चीनची आर्मी आत घुसायचा प्रयत्न करत होती. ऍक्टिव्हिटीज त्यांच्या सुरू झालेल्या आणि त्या पहाडावर या गावातले चुशूल गावातले मेनपात तिकडे आपल्या शेळ्या वगैरे घेऊन जातात, चरवायला घेऊन जातात. त्यांनी ते बघितलं, कारण त्या बॉर्डरवर बहुतेक लोक त्या ठिकाणी आहेत ते बुद्धिस्ट आहेत सगळे, आणि त्यांनी बघितलं आणि त्यांनी लगेच त्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी चुकीचं घडतं, हे चायनाची लोक घुसतायत. ते लगेच मागे आले ते मेंढपाळ आणि त्यांनी खाली गावात पोलिसांना ती खबर दिली की अशी चीनची आर्मी आत घुसायचा प्रयत्न करते. इमिजिएट बॉर्डरवरनं आपल्या आर्मीच्या याला कॉल गेले आणि दुसऱ्या दिवशी आर्मीने मूव्ह केला आणि आर्मीचे सगळे जवान वगैरे चुशूल गावापर्यंत पोहोचले आणि वेपन्स घेऊन ते पहाडावर पोस्ट आपली तयार करण्याकरता, बंकर अडवण्याकरता, पोस्टिंग करण्याकरता ते घुसले तिकडे. काय झालंय त्या आता विषय होतो पुढेच सुरू खऱ्या अर्थाने. त्या ज्यावेळी आर्मी एखादी ज्या ठिकाणी ते पोहोचते त्या ठिकाणी त्यांना परफेक्ट सगळं रसद पुरवठा आणि करावा लागतो. इथं एवढी उंच उंच पहाडं होती, म्हणजे ज्या ठिकाणी वर जायला 4-4 तास लागायचे, अशा ठिकाणी -40 -50 डिग्रीचं टेम्परेचर असतं, सगळ्या ग्लेशियर्स असतो. अशा ठिकाणी त्या जवानांना रोजच्या रोज अन्नधान्य पुरवायचं, औषधं पुरवायची, इतर रसद पुरवायची, ॲम्युनिशन्स पुरवायचे, हे सोपं नसतं. ही ती साखळी असते. आपल्या आर्मीची काही तयारी नव्हती, हे अनपेक्षित होतं. पण जवान पोचले होते, पण जवानांना अन्न कुठे मिळणार, त्यांना खाद्यसामुग्री काही नव्हती, काहीच नव्हतं. अशा वेळी त्या चुशूल गावातल्या छोट्याशा बॉर्डरच्या गावातल्या लोकांनी तब्बल 10 दिवस गावामध्ये अन्न जेवण वगैरे करून अगदी 8-8, 10-10 वर्षाची मुलं पाठीवर पाण्याचे कॅन घेऊन, त्याच्यात खाद्यपदार्थ घेऊन, ब्लँकेट्स घेऊन वर जायचे आणि आपल्या जवानांना पुरवायचे. 10 दिवस या गावाने सगळं अन्नधान्य पुरवलं आणि ही गरीब लोक आहेत सगळे, आणि त्याच्यामुळे आपले जवान तिकडे खंबीरपणे राहू शकले. 10व्या दिवशी आर्मीची सगळी रसद आली आणि मग आर्मीने ताबा घेतला. आणि त्या कोण करेल मला सांगा, -40-50 डिग्री मध्ये पहाटेला 4-4 वाजता ही लोक पहाडावर जायची, समोर शत्रू आहे आपले जवान, आणि तरी न घाबरता जायची आणि आपल्या जवानांना सगळं रसद पुरवठा करायची, 1ही रुपया न घेता. ही गरीब लोक, याला म्हणतात देशभक्ती. ही देशभक्ती कुठे, म्हणजे मला खरं तर जवानांबरोबर त्या लोकांना सॅल्यूट ठोकावा असा वाटला. आणि त्या गावात काही डेव्हलपमेंट नाहीये, गावात लाईट कमी, काहीच नाही, अतिशय गरीब गाव आहे. पण आपल्या देशासाठी कसं लढायचं, देशासाठी जवानांना कशी मदत करायची, ती त्या गावातनं शिकायचं, ते मी बघितलं. आणि खरंच मला वाटलं की याला देशभक्ती म्हणतात. आमची देशभक्ती फक्त त्या फोटो सेशनसाठी, सोशल मीडियासाठी किंवा त्या दिवसापुरती मर्यादित असते. तर त्याला हा अनुभव मी फार चांगला अनुभव मी तिकडे घेतला. म्हणजे त्यासमोर आपली देशभक्ती म्हणजे आपल्यालाच विचार करायला भाग पडते की आपण किती एक, म्हणजे बरंच काही याच्यातनं मी पत्रकारितेतून बऱ्याच ठिकाणी बरंच काही शिकलो, तर तो एक भाग होता. आणखीन एक मी जाता तिकडचा मी तुम्हाला अनुभव सांगेन की एक्स्ट्रीम वातावरण काय असतं.
मी सियाचीन मध्ये वेगळं बघितलं. या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की ही लोक पहाडावर सकाळी पहाटे 4ला जातात. हे ज्यावेळी मला समजलं त्यावेळी मी ठरवलं की मी पहाटेला उठून बाहेर पडेल आणि या लोकांना जाऊन मला भेटायचं आहे आणि बोलायचं त्यांचे आहे. इंटरव्ह्यू करायचे हा. आहेत. पहाटेलाच जायचं. तो भाग एवढ्या उंचीवर आहे की ते 5 वाजता सुद्धा असा दिवसासारखा प्रकाश असतो तिकडे, उंचावर असल्यामुळे लाईट्स असतो. मी जवळपास 4:30 वाजता उठून बाहेर पडण्यासाठी म्हणून मी 3:30 वाजता उठलो. हा. आणि बॉर्डरवर लाईट नसते गावांमध्ये, लाईट ब्लॅकआउट करतात. तर रात्री काळोखात होतो ना, काळोखात होतो आणि मी झोपच नव्हती. कधी एकदा सकाळचा वेळ चुकता कामा नये, कारण टाइम आपल्याकडे खूप कमी होता. त्याला भेटायचं. हा, मी बरोबर काळोखातच उठलो हा. आणि वॉशरूम मध्ये मी गेलो. वॉशरूम मध्ये गेलो आणि नेहमी जायचं तसं गेलो आणि पाणी होतं ते खूप गार होतं. हा. तरी पण मी डोळ्याला लावलं ते पाणी आणि परत माघारी फिरतो तो माझ्या काहीतरी लक्षात आलं, अरे माझे पाय उचलत नाही. हा. पाय माझे काहीतरी चिकटल्यासारखे झाले. हा. म्हणून मी चप्पल घातलं नव्हतं, चप्पल तिकडे ठेवलेलं होतं. म्हणून मी परत पुढे मागे करतो तर पाय उचलेच ना, अगदी फेविस्टिक किंवा चिकटल्यासारखा. तसे चिकटल्यासारखं झालं. मी खूप प्रयत्न केला आणि काहीतरी येईना. मग मी घाबरलो, हे काय प्रकार झाला. हा. आणि मग माझ्या लक्षात आलं की हा इकडचा असंच प्रकार असतो की तुम्ही जवान सुद्धा बंदूक, तुम्हाला ग्लोव्ह घालावे लागतात, सॉक्स घालावे लागतात, चप्पल पायात किंवा शूज मध्ये तुम्हाला झोपावं लागतं. कारण एवढं टेम्परेचर कमी असतं की तुम्ही कुठल्या मेटलला टच केला तर हात चिकटतो किंवा खाली फरशीला जर नुसते पायाने केला तर तुमची स्किन चिकटते. हे असंच झालंय. माझ्या लक्षात आल्याबरोबर मी अगदी देवाचं नाव म्हणून जोरात पाय काढले, सुटले. मी तसाच आलो बेडवर, माझा मोबाईल ऑन केला, बॅटरी, आणि बघितलं तर अक्षरशः फक्त पायाची स्किन फाटायची शिल्लक होती. एवढा म्हणजे तुम्हाला प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. म्हणजे हा अनुभव मी त्याच्यानंतर मग शूज मी कधी पायातले काढलेच नाही. म्हणजे रात्री झोपताना पण शूज घालूनच अशा ठिकाणी झोपायचो, कारण पर्याय नव्हता त्याच्यासाठी. हे अनुभव मग मी विचार केला की सामान्य माणसं त्या ठिकाणी कशी राहत असतील. त्यांना म्हणजे अर्थात ते त्यांना ती सवय झालेली असते, पण हे फार थ्रिल असायचं. हे अनुभव मी आयुष्यात विसरणार नाही. तर सियाचीनच्या बॉर्डरचा आणि तिथल्या रिपोर्टिंगचा, फिजिकल टफनेसचा तिथल्या एक अनुभव तुम्हाला आहे. आणि एक त्याच्यापेक्षा एक वेगळा अनुभव आहे तो की एक लाईव्ह बॉर्डर ज्याला म्हणतो आपण, एक धगधगती एक बॉर्डर जम्मू काश्मीरची, इंडिया पाकिस्तानची. तिथेही तुम्ही जाऊन रिपोर्टिंग केलं. तिथली थोडक्यात एक आम्हाला एक्सपिरियन्स. तो अनुभव सुद्धा खूपच एक्स्ट्रीम होता. खरं तर या चायना बॉर्डरवर जाण्यापूर्वी मी जम्मू काश्मीर बॉर्डरवर, म्हणजे आपला भारत पाकिस्तान बॉर्डरवर गेलो. तो पहिला माझा दौरा होता, पहिला अनुभव होता. त्याच्यामुळे खूप ते थ्रिल होतं. म्हणजे असे इमॅजिनेशन होते की तिकडे काय होणार, अमुक तमुक अशा पद्धतीचे बंबार्डिंग होत आहे, फायरिंग चालू असतंय, आपण कुठे असणार, काय असणार वगैरे वगैरे होतं. त्या ठिकाणी ज्यावेळी मी गेलो, मी ज्यावेळी गेलो ते तुम्हाला मी सांगेन की माझे मित्र जम्मू काश्मीर मध्ये आहेत, सिनियर एसपी आहेत, पोलीस डिपार्टमेंट सिनियर ऑफिसर, IPS ऑफिसर्स आहेत. राजीव पांडे म्हणून, ते माझे अगदी खास मित्र आहेत. आमच्या सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत ते. तर त्यांच्यामुळे मी पोहोचू शकलो. हे खरं आहे, सोपी गोष्ट नव्हती. जम्मू काश्मीरमध्ये काय होतं की पाकिस्तान बॉर्डरवर पोलीस आणि आर्मी एकत्र काम करते. त्याच्यामुळे मला त्यांच्या माध्यमातून या ऍक्टिव्हिटीज बघता आल्या, अनुभवता आल्या. त्या ठिकाणी पूंछ मध्ये मला जायची संधी मिळाली. पूंछ हे अगदी अशा ठिकाणचं आहे, बॉर्डरवरचा तालुका किंवा जिल्हा आहे, पूंछ जिल्हा आहे. तो जवळपास असा त्रिकोणी स्टाईल पाकिस्तानमध्ये घुसलेला भाग आहे. दोन्ही बाजूने पाकिस्तान, एका बाजूने इंडिया, अशा परिस्थितीत आहे. आपण खालच्या बेसिन मध्ये आहोत. तर त्या ठिकाणी मी ज्यावेळी राजीव पांडेंकडे गेलो, त्या पहिल्या दिवशी मी त्यांच्या सोबत राहिलो बंगल्यावर. तर त्यांच्या लॉन मधून, म्हणजे त्यांच्या घराच्या समोरच्या अंगणातून LOC दिसत होते. LOC वरच्या लाईट्स दिसत होत्या. आणि तो पूंछ गाव म्हणजे सुद्धा रात्र झाली की फायरिंगच्या आणि आवाज सुरुवात व्हायचे, धामधूम जोरात सुरू व्हायचं रात्रीच्या वेळी. आणि आम्ही त्या लॉन मधून बघायचो, त्यावेळी प्रचंड धडधड चालायची.
अरे चुकून एखादा गोळा येऊन पडायचा, चुकून एखादा काहीतरी या ठिकाणी येऊन पडायचं, फायर व्हायचे, क्रॉस फायरिंग व्हायचं, किंवा टेररिस्ट यायचे ना. बऱ्याच वेळा त्या पूंछ गावामध्ये म्हणजे मला असं दाखवण्यात आलं की पूंछ मधलं जे पोलीस स्टेशन हे ज्यांच्या बंगल्याला लागूनच होतं, त्याच्यावर फिदाईन अटॅक झाले. फिदाईन म्हणजे सुसाईड जे टेररिस्ट असतात, जे बॉम्ब लावून येतात किंवा गन्स घेऊन येतात डायरेक्ट, जे मरणासाठी झालेले असतात, असे अटॅक झालेले आहेत. त्याच्यामुळे एक प्रचंड भीतीचं वातावरण तिकडे आमच्याकडे असायचं. लोक नॉर्मल होती, पोलीस असायचे, त्यांना ते रोजच झालेलं होतं. पण आम्ही नवीन ते एंट्री केलेली होती आणि जे पहिल्यांदा म्हणजे ऐकायचो मीडियातून यायचं आम्ही, आणि वास्तव काय हे आम्हाला तिकडे पहिल्यांदा त्याची जाणीव झाली. अगोदर आधी वातावरण थंड आणि त्याच्यात हे गरमागरमी ही जी बघितली ना, त्यावेळी भीतीच वाटायची लोकांकडे. म्हणजे याच्यातनं जाताना सुद्धा, शहरातून जाताना सुद्धा, अरे कोण बघतो, हे लोक कोण आहे, ते अतिरेकी याच्यात कोण नाही येत ना, असं सारखं सारखं दडपण जाणवत राहायचं. परंतु त्या ठिकाणी आम्हाला राजीव पांडे साहेबांमुळे चांगलं प्रोटेक्शन मिळालं आम्हाला. आमच्यासाठी अगदी AK-47 घेऊन असे गार्ड्स होते, त्याच्यामुळे आम्ही अगदी तशा बिंदास होतो. आम्हाला ते चांगलं प्रोटेक्शन असायचं. आणि तो अनुभव ना आम्ही जो घेतला रात्रीचा, त्याचबरोबर काही बॉर्डरवरच्या सैन्य आपले जे जवान आहेत त्यांच्या बंकरमध्ये जाऊन ते कसे राहतात, काय करतात, कशा पद्धतीने सीमेचं रक्षण करतात, हे अगदी जवळनं बघता आलं. आणि हा अनुभव खूपच होता. बऱ्याच आपल्या जिल्ह्यातल्या, कोकणातल्या मराठी जवानांबरोबर बातचीत करता आली, ती लोक तिकडे भेटली. आणि त्यातला एकच मी तुम्हाला किस्सा खूप मजेदार जातो. जशी वाघा बॉर्डर आहे तशी, मला आता ते नाव माहित नाही, पण त्या बॉर्डरवर तशीच एक पोस्ट आहे, तसंच गेट आहे, तसंच ड्रिल चालतं, पण ते खूप छोट्या प्रमाणात चालतं. एका बाजूने पाकिस्तान, एका बाजूने इंडिया, आणि तसंच फ्लॅग फडकवला जातो. आणि ज्यावेळी मी पोलीस डिपार्टमेंट तर्फे गेलो त्या दिवशी त्या फ्लॅग करतो, त्यावेळी ते गेस्ट असतात, त्यावेळीचा मान मला मिळाला. कारण त्याच्या समोर एक टेंट होता, त्या टेंटमध्ये कर्नल लेवलचा एक ऑफिसर असायचा आणि त्याच्यासोबत मला बसायला दिलं गेलं. आणि ती ड्रिल झालं, 10 मिनिटात ते ड्रिल पार पडलं. ते मला वाटतं आय थिंक ते पोलीस ते आर्मीचे जे अधिकारी होते ते राजस्थानचे होते. माझ्यासोबत माझा एक मित्र होता, त्या मित्र तो आपल्या इकडनंच माझ्यासोबत आलेल्यामुळे मी त्याच्याकडे मालवणीतनं बोलत होतो आणि त्याला सांगत होतो, हे असं आहे रे, तसं आहे म्हणून. बसतो माझ्या पाठीमागे तो बसलेला आणि त्याच्या बाजूला त्या आर्मी ऑफिसरचे गार्ड होते, गन्स घेऊन. मी त्याच्यावर मालवणीत बोलत होतो, ते ऐकत होते. मला काय प्रश्नच नव्हता हे कोण गार्ड असतील, आपण तर बॉर्डरला आलो. मी ज्यावेळी उतरलो, ते सगळं ड्रिल झालं आणि उतरलो खाली, एवढ्यात तो गार्ड माझ्या बाजूला आला आणि कानात कुजबुजला, खैले तुम्ही काय, मालवणी भाषेत. मी चक्क उडालोच. मी बघितला खैले तुम्ही म्हटलं हा आमच्या गावातला आहे. मी म्हटलं मी सिंधुदुर्ग, हो तुम्हाला तुमका ओळखतोय म्हणून सांगितलं. मी सावंतवाडीचं धुरी. मी उडालो ना की अरे आपल्या गावातला जवान आमच्या बरोबर आहे. त्याच्यानंतर एवढा खुश झालो. तो म्हणाला तुम्हाला एवढं कसं काय सन्मान मिळाला, तुम्ही इकडे कसे काय. मग मी त्यांना स्टोरी सांगितली आणि त्यांनी आमचं खूप कौतुक केलं. ते आपल्या ऑफिसरनाही सांगितलं हे आमच्या गावातले आहेत वगैरे वगैरे. पण फार बरं वाटतं की बॉर्डरवरचा तो जवान आणि तो आपल्या गावातला भेटला ना, तो अनुभव फार वेगळा होता. तो मिळालेला मला एक सन्मान होता. आणि त्याच्यानंतर ती बॉर्डर, ते गेट क्रॉस करून आम्हाला अर्ध्या तासासाठी पाकिस्तानच्या भागात जायची संधी मिळाली आपल्याला. की ती LOC जी असते, ज्या मधला भाग असतो, त्या ठिकाणी जाऊन आम्ही काही लोकांशी बोललो वगैरे आणि त्याचे इंटरव्ह्यूज केले आणि माघारी आलो. म्हणजे पाकिस्तानमध्ये पण एंट्री करायची संधी या अनुषंगाने मिळाली. आणि तो अनुभव मी विसरता येईल. असे बरेच अनुभव आहेत जे मी सांगू शकत नाही, तुम्हाला सांगता येत नाही, डिस्क्लोज करायचे नाही काही. ह्या तिकडच्या पॉलिटिशियन्स जे आहेत, तिकडच्या पॉलिटिशियनचं मत काय, तिकडच्या नागरिकांचं भारताबद्दलचं मत काय, नक्की काय चालतंय इकडे, त्यांच्या अपेक्षा काय, हे मला बऱ्यापैकी जाणून घेता आलं. आणि त्याचे इंटरव्ह्यू वगैरे करून मी माझ्या अंकामध्ये मांडू शकलो. हे 2 असे एक्सपिरियन्स आहेत की जे कधीच आयुष्यात कधीच विसरू शकत नाही एकदम. आणि आता परत आपण जर्नलिझम कडे जर वळलो तर असा एक प्रश्न माझ्या डोक्यात होता की
काही स्टोरीज अशा म्हणजे जर्नलिझमच्या या जर्नीमध्ये, प्रवासामध्ये तुमच्या काही स्टोरीज अशा असतील की ज्या एक्सेप्शनल आहेत किंवा तुम्ही खूप जवळून बघितल्या आणि तुमच्या जवळ आहेत, त्या तुमच्या ऍज अ एक तुम्ही अचिव्हमेंट अशा बघता, तर तशा काही स्टोरीज सांगता येतील? एक मी सांगेन की मी अलीकडे म्हणजे माझी पहिल्यांदा ना म्हणजे जर्नलिझम मधली वाटचाल पहिल्यांदा मला स्पोर्ट्सची आवड होती. हा. मी स्पोर्ट्सचे कव्हरेज चांगलं करायचो. मग मला थ्रिल आवडला. मग मी चांगला क्राईम रिपोर्टर झालो. हा. मी वेगवेगळ्या क्राईम स्टोरीज काढायचो, फिरायचो रात्री अपरात्री. मला अशी क्रिमिनल लोकांची भीती वाटत नव्हती, कारण मी स्वतः मार्शल आर्ट केलेले असल्यामुळे मला स्वतःला Defense. विश्वास होता. बरोबर. त्याच्यामुळे मला ती भीती वाटायची नाही. मी बिंदास राहायचो. त्याच्यात चांगला मी एक क्राईम रिपोर्टर झालो. त्याच्यानंतर मग हळूहळू अशी वाटचाल करत असताना करत करत मी सोशल जर्नलिझम कडे वळलो. हा. आणि याचं कारण मी ते आजही कायम ठेवलंय. कारण चमत्कार या आत्ताच्या या विज्ञान युगामध्ये चमत्कारांवर किती लोकांचा विश्वास आहे मला माहित नाही आहे. पण एक लेखनी चमत्कार करू शकते एखाद्याच्या आयुष्यात, हे मी अनेक वेळा या सोशल जर्नलिझम मध्ये अनुभवलंय. तो मी सोशल जर्नलिझम मध्ये वळण्याचं कारण एकच आहे की अशीच एक स्टोरी होती की एका जिल्ह्यातल्या आमच्या एका गावामध्ये एका महिलेचं घर पूर्ण जळालेलं होतं आणि तिला 2 मुलगे होते आणि ते घर जळत असताना गावातल्या कुणीही त्यांना हेल्प केली नाही, तिला हेल्प केली नाही आणि बेचिराग झालं. हे ज्यावेळी बातमी आमच्याकडे आली, आमच्या डेस्कवर आली, हेड ऑफिसला आली, ती बातमी आम्ही प्रसिद्ध केली. त्यावेळी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला तिकडच्या उपसंपादकाचा फोन आला की शेखर, तू ही बातमीमध्ये काहीतरी वेगळं वाटतंय. आम्ही ज्यावेळी चौकशी केली त्यावेळी त्या महिलेचा नवरा HIV ने गेला असं समजलं. त्याच्यामुळे त्या महिलेला वाईट टाकलेलं लोकांनी आणि त्याच्यामुळे तिला मदत करायला कोण आलं नाही. ही वेगळी बातमी आहे, तू स्वतः जा म्हणून. मग मी काय केलं, मी लगेच निघालो, त्या गावामध्ये निघालो आणि तुम्हाला सांगतोय की मला खरंच शॉक बसला. म्हणजे मलाच कसं तरी वाटलं की माझा हा 100% साक्षर सिंधुदुर्ग, सुशिक्षित कोकण म्हणा, सिंधुदुर्ग सुशिक्षित लोकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. इकडचे कल्चर डेव्हलप चांगला आहे असं म्हटलं जातं. पण त्या ठिकाणी हे सगळं ठोकताय गळून पडले, कारण पूर्णपणे जळालेलं घर होतं आणि त्या घराच्या बाजूला एक चिंचेचं झाड होतं. त्या ठिकाणी एक महिला अगदी रडत बसलेली होती आणि तिच्या मांडीवर एक मुलगा होता जो कदाचित 12-13 वर्षाचा असेल. आणि मी तिच्या खूप अशी कृश झालेली होती. मी तिच्याकडे गेलो, तिला बोलायचाही ताण नव्हता. मी माझ्याकडचं खाऊ घेऊन गेलेलो, ते तिला खायला दिलं आणि विचारलं तिच्याशी कनेक्ट झालो आणि मी बसलो तिच्या सोबत आणि तिला विचारायला सुरुवात केली की बाई हे काय झालं, कशामुळे झालं. तर तिने मला सांगितलेली धक्कादायक स्टोरी अशी होती की ती म्हणाले की अरे दादा, मी आजार आहे, मी HIV पॉझिटिव्ह आहे, माझा नवरा HIV ने गेला आणि त्याच्यामुळे मी HIV बाधित झाले आणि मला HIV झाला हे सगळ्या गावाला समजल्यामुळे पूर्ण गावाने मला वाईट टाकलेलं आहे. मला 2 मुलगी आहेत, एक मुलगा मावशीकडे म्हणजे माझ्या बहिणीकडे असतो, हा मुलगा माझ्या बरोबर असतोय आणि वाईट टाकलं, कोण माझ्या मदतीला आलं नाही. मी ती जाणत होतो, माझ्या अंगावर काटा येत होता. ज्यावेळी घर पेटत होतं त्यावेळी ती बाई एकच बादलीने पाणी आणायची आणि घरावर मारायची. भर घर पेटलेलं आहे सगळं. हे सगळं होत असताना ना कोणी समोर सगळे तमाशा बघत होते, सगळे गाववाले, कोणी मदत करत नव्हते आणि माझं घर बेचिराग झालं. आणि त्याच वेळी माझ्या रिपोर्टरने मला दिलेली माहिती अशी होती की घर पेटत होतं. त्यावेळी त्या पेटत्या मुलाला बाजूला ठेवून त्या जळत्या पेटत्या घरात ती महिला आत घुसली, घरात गेली आणि थोड्या वेळाने तशी एक पिशवी, अर्धी जळलेली पिशवी घेऊन बाहेर आली पळत, जीवाच्या आकांताने ओढ. तुम्ही कल्पना करू शकाल त्या पिशवीमध्ये काय असेल? त्या पिशवीमध्ये प्रत्येकाला विचारलं तर प्रत्येक जण सांगतो एक तर त्या जमिनीची कागदपत्र असू शकतात, प्रॉपर्टी किंवा पैसे असू शकतात किंवा काय. मी कधीच विसरू शकणार नाही. त्या पिशवीमध्ये तिच्या त्या 2 मुलांचे ते पॉझिटिव्ह नसल्याचे रिपोर्ट्स होते, मेडिकल रिपोर्ट्स होते. म्हणजे ती एक आई, तिला माहित होतं की जिवंतपणी आपल्याला एवढे यातना दिल्या, अशा यातना आपल्या मृत्यूनंतर
या मुलांच्या वाट्याला येऊ नये, त्यांना किमान सर्टिफिकेट मेडिकल दाखवता यावी याच्यासाठी म्हणून तिने आपला जीव धोक्यात घातला त्या तो आईने. कागद आणि महत्त्वाचा हा होता. कागद तिच्या दृष्टीने महत्वाचा होता. ते पैसे महत्वाचे नव्हते, प्रॉपर्टी महत्वाची नव्हती, म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून ती आई आत घुसली आणि ती पिशवी घेऊन आली. मला सुचेच ना आपल्या जिल्ह्यात हे असं घडू शकतं. प्रचंड मला अगदी डेस्परेट झालो, पण माझ्यातला पत्रकार जागा झाला. मी मनात म्हटलं की काय कोणास ठाऊक, माझ्या मनात विश्वास आला. तर मी तिला बोलूनच गेलो, एक काम कर, हे मी तुला सगळं उभं करून देतो. काय मला कुठल्या विश्वासाने बोललो काही मला माहित नव्हतं. हा, मला जे वाटलं ते फक्त तू कबूल केलं पाहिजेस की होय मला एड्स झालाय, HIV मी पॉझिटिव्ह आहे म्हणून तू मला ती परमिशन दे. एरवी ती म्हणाली की दादा हा माझ्या पोटचा गोळा आहे, माझ्या मुलांची कोण ज्यावेळी जबाबदारी घेईल त्याच्यात दुसऱ्या मिनिटाला मी माझा प्राण सोडणार. मला जगायचं नाही आहे, मी जगूच शकत नाही, मुलांच्यासाठी मी तळमत आता थांबले, असं मला तिने सांगितलं. त्यावेळी मी तिला सांगितलं, बघ एरवी तू संपून गेलेली आहेस, तुझ्याकडे तुझ्या पाठीशी कोण नाही आहे, काहीच नाही आहे, तर तू हे कबूल कर, मी उभा राहतो तुझ्या पाठीशी. आणि तिने मला परमिशन दिली. मी तुम्हाला सांगतोय की तिसऱ्या दिवशी मी ते फोटोग्राफ्स घेतले. माझ्या डोक्यात हेडिंगच होतं, कारण त्यावेळी एक गाणं सतत चर्चेत होतं या रहमानचं, मा तुझे सलाम. मला ती टॅग लाईन होती आणि त्या मा तुझे सलाम या हेडिंग खाली आम्ही एक तिची स्पेशल स्टोरी दिली. होय, मग तिने ती आवाहन करते, मला HIV झालाय, मला मदतीची गरज आहे. आम्ही आवाहन केलं आणि ती स्टोरी सगळ्या एडिशनला आपल्या लागली. गोवा राज्यामध्ये गेली, कर्नाटकमध्ये गेली, महाराष्ट्रामध्ये गेली. आणि तुम्हाला सांगतोय की मला ज्या दिवशी स्टोरी आली त्या दिवशी जवळपास 3 वेळा मी मोबाईल चार्ज केला दिवसभरात. एवढे फोन आले की लोकांनी म्हटलं की काय मदत पाहिजे ती सांगा तुम्ही, आम्ही आहोत पाठीशी, तुमच्या सोबत आहोत, तुम्ही पुढाकार घ्या, काय पाहिजे ते. हा रिस्पॉन्स बघून मी लगेच गाडी घेतली, पुन्हा त्या गावात गेलो. त्या बाईला म्हटलं की बसवलं समोर, तिचे काय रिस्पॉन्स आहे. एक तर तिला घर पाहिजे होतं, एक तर तिला संसाराचं साहित्य उद्ध्वस्त ते पाहिजे होतं, जगण्याचा आधार म्हणजे काहीतरी रोजगार पाहिजे होता, मुलांची जबाबदारी पाहिजे होती, तिच्या गाठीला काहीतरी पैसे, हे सगळं मला जे काय पाहिजे ते मी सगळं नोट करून घेतलं. आणि कॉन्टॅक्ट सुरू झाले तसं लोकांना सांगितलं. मला पहिला फोन आला, माझ्या मित्राने केला की घराची जबाबदारी मी घेतो, 1 महिन्यात तिला घर उभारून देतो. माझा आणखीन एक संस्था पुढे आली, हिला रोजगारासाठी, ही तर कुठे मोलमजुरी करू शकत नाही, हिच्यासाठी घर बसल्या पोल्ट्री व्यवसायाचं हे आपण सुरू करून देतो. त्याचं काम सुरू झालं, घर उभारणीचं काम सुरू झालं. घरात ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत, अगदी टेबल, खुर्ची, चटई पासून भांडी, जे काय लागणार आहेत संसारात, ते सगळ्यांनी प्रत्येकाने जबाबदाऱ्या घेतल्या. प्रत्येकाला जबाबदाऱ्या विभागून दिल्या. त्याच्यानंतर 4 दिवसात तिचं आणि मुलाचं जॉईंट अकाउंट काढलं. 4 दिवसात जवळपास 2.5 लाख रुपये लोकांनी त्यांच्या खात्यावर जमा केले. तिच्या मुलांची जबाबदारी घ्यायला इकडे स्वामी दयानंद सरस्वती छात्रालय आहे, त्याच्या माताजी आल्या, मला भेटल्या. ते म्हणाले की शेखर, आम्ही त्या मुलांची जबाबदारी, रेसिडेन्शियल ते आमच्याचकडे राहतील, शिकतील, जेवण खाण 1ही रुपया नको, त्यांना चांगले संस्कारित करून चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ. मुलांची जबाबदारी संपली आणि हे सगळं काम सुरू झालं आणि एका महिन्यात, कारण ही गोष्ट मार्च एंडची होती, एकच महिना पुढचा मार्च एंड नाही, एप्रिल एंडची, मे महिना होता. आणि मग पावसाच्या आधी एप्रिलच्या एंडला, मेच्या एंडला घर उभं राहिलं. मी तिकडेही थांबलो नाही. मी ठरवलं की अरे एवढे लोक आली, सगळे वकील आले, शिक्षक आले, प्रोफेसर्स आले, व्यापारी आले, डॉक्टर्स, सगळे समाजातले लोक आले मदतीसाठी. अरे एवढा आहे, त्यांना माहित झालं याला HIV आहे, तरी लोक मदतीसाठी येत आहेत. मग मी आणखीन एक प्रयोग करायचा ठरवला की आता आपण या सगळ्या लोकांना एकत्र आणू. मग त्याच्या गृहप्रवेश, वास्तुशांतीचा कार्यक्रम ठेवला आणि त्याच्यासाठी मी सगळ्यांना सामान घेऊन लोकांना बोलावलं. आणि जवळपास 150 ते 200 लोक, जवळपास 50 ते 60 गाड्या लागलेल्या त्या गायच्या घराच्या समोर, त्या खेड्यात लोक, सगळ्या क्षेत्रातली लोक आली. वास्तुशांती भटजी आले, त्या माताजीनी वास्तुशांती केली. आणि या महिलेने, जी HIV पॉझिटिव्ह होती, त्या महिलेने स्वतःच्या
हाताने बनवलेला प्रसाद सगळे जमिनीवर बसून जेवले. सगळ्यांनी घेतला प्रसाद. कोणीही HIV पॉझिटिव्ह आहे म्हणून मला नको, मी हात लावणार, असं कोणीही म्हटलं नाही. सगळ्यांनी घेतला. त्याच वेळी प्रत्येक जणांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ती अशिक्षित महिला पुढे आली आणि तिने माईक हातात घेतला आणि ती बोलली की दादा मला आता मरायचं नाहीये, मला जगायचं आहे. हे त्यावेळी तिने, त्या महिलेने ज्यावेळी सांगितलं ना, म्हणजे प्रत्येक जण पिन ड्रॉप सायलेन्स झाला. आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासात गावचे सरपंच आणि गावातली लोक आली सगळी आणि त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आली आणि त्यांनी माईक हातात घेतला आणि त्यांनी जाहीर माफी सगळ्यांची मागितली की हे आमचं चुकलं, आमचं अज्ञान होतं, HIV बद्दलचं अज्ञान होतं आणि आता या महिलेची जबाबदारी आम्ही घेतो, तुम्ही काही करू नका, पुढे आम्ही हिला सांभाळतो. आणि मला वाटतं की याच्या चमत्कार एखाद्या लेखणीचा, एखाद्या रिपोर्टचा, एखाद्याचं सुसाईड करण्याचं आयुष्यच बदलू शकतं. हे मी म्हणजे पहिल्यांदा तो चमत्कार बघितला की असं होऊ शकतं. तुम्ही जर मनापासून करायचं ठरवलं तर काही होऊ शकतं. आणि तो तिकडे गेला. त्याच्यानंतर ती बाई जवळपास 8-1 वर्ष तिने काढलं, कारण HIV ने तिला प्रॉब्लेम झालेला. त्याच्यानंतर तिचं गेली, लाईफ संपलं. पण मुलं, तिचं घर अजूनही व्यवस्थित आहे, लोकांना माहित आहे, लोक सहकार्य करतायत. हा केवढा तरी मेसेज मी देऊ शकलो. आणि हा मी म्हणेन चमत्कार आहे. म्हणजे एक गोष्ट अशी आहे की तिला वाईट टाकलं तर ती सुसाईडचा विचार करते, मरणारच होती, आणि दुसऱ्या क्षणी तिचा सगळा संसार उभा राहतो, सगळा समाज तिच्या पाठीशी उभा राहतो. हे लेखणीने होऊ शकतं. आणि त्यावेळेपासून असे अनेक प्रयोग सोशल मध्ये मी केले, ज्यांना अगदी सुसाईड मोडमध्ये आलेल्या अशा फॅमिली, तसे व्यक्तिमत्व मी पुन्हा नव्या ताकदीने उभं केलं, ते लेखणीच्या सहाय्याने उभं केलं. आणि मला वाटतं त्यावेळेपासून मी सोशल जर्नलिझमकडे मी जास्त लक्ष द्यायला, मला आवडायला लागलं की ठीक आहे, आता माझं जवळपास संपायचा काळ आला जर्नलिझम मधला, की आपण आता हे करायचं, चांगलं काम आता हातात घ्यायचं, आता फार क्राईम कडे जायचं नाही, फार थ्रिल करायचं, ते चालूच असतंय. पण लोकांचं, सामान्य माणसाचं कुठं भलं होईल जर आपल्या लेखणीने होत असेल तर ते करायचं. आणि तो आता ट्रॅक मी सध्या पकडलेला आहे आणि त्याच्यात मला प्रचंड यश मिळतंय, प्रचंड आनंद मिळतोय, समाधान मिळतंय. आणि जे काय मला हे नाव मिळालंय ते मला वाटतं या लोकांचेच आशीर्वाद असतील असं मला वाटतं. म्हणजे एक पोझिशन त्या महिलेची अशी होती की जगायची इच्छा नव्हती तिला, ती सुसाईडचे विचारच्या डोक्यात होती. आणि तीच दुसरी पोझिशन तुम्ही तिची बघितली, ती स्वतः बोलते की मला आता जगायचं. तर हा चमत्कार आहे आणि हा पत्रकार पण तुमच्यासाठी पुरस्कार पण आहे. हा, नक्कीच नक्कीच. जे पुरस्कार तुम्हाला इतर पत्रकारितेसाठी मिळाले आणि ही वाक्य ज्या महिलेच्या तोंडून ऐकणं, हा सुद्धा एक म्हणजे पुरस्कारच आहे तो. खूप घटना असतील, म्हणजे मी ज्यावेळी करतोय ना, म्हणजे एखाद्या गोष्टीचं सिंहावलोकन म्हणतो आपण, ज्यावेळी आपण करतोय, मला माहित आहे मी या क्षेत्रामध्ये कालांतराने निवृत्त होईल किंवा बाहेर पडेल, त्यावेळी मी मागे वळून बघेन, अरे मी माझ्या लाईफ मध्ये पत्रकारितेत, माझ्या याच्यात मी काय केलं लाईफ, त्यावेळी निश्चितच ह्या घटना सगळ्या मला अगदी आनंद देतील, मला अगदी पुरेपूर विश्वास आहे. तर या लोकांचं लाईफ मी करू शकलो, हा मला नक्कीच आनंद वाटतो. तेच म्हणजे. आणि ह्याच्याशी एक रिलेटेड प्रश्न असं होता की जेव्हा एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या पीडित माणसाची तुम्ही मदत करता आणि त्यांना मदत मिळवून देता, त्यानंतर एक कशी फिलिंग, म्हणजे तुम्हाला वाटते की एक सोशल वर्क, ऍज अ सोशल वर्क पेक्षा सुद्धा एखाद्याला अशी मदत मिळवून देणं आणि त्याच्या तोंडावरची ती स्माइल जी शेवटी आपण बघतो, ती तुम्हाला कशी, काय फिलिंग येते? त्याच्यापेक्षा म्हणजे आयुष्यातली मिळकत असूच शकत नाही. बरोबर. पैसे वगैरे बघ, ठरवलं तर पत्रकारितेत तू वाकडा मार्ग पत्करलास, येलो जर्नलिझम केलं तर तू लाखो रुपये मिळवू शकतोस. पण काय त्या पैशाचा उपयोग असतोय? शेवटी पैसा हा गौण असतोय, हे कोरोनाने सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. इमटेरियल. काही पण तुम्ही जर सर्वसामान्यांचे आशीर्वाद जर तुझ्या पाठीशी असतील तर मला वाटते तू लाईफ पण त्याच्यापेक्षा आनंद काही असू शकतो. मी आज माझं जॉब सॅटिस्फॅक्शन जे म्हणतोय ना, ती मला या सगळ्यांमुळे मिळते. मी आयुष्यात चांगलं थ्रिल अनुभवू शकलो या पत्रकारितेच्या माध्यमातून. आयुष्यात खूप वेगवेगळ्या स्टोरीज केल्या, क्राईम रिपोर्टिंग केल्या, अनेक गुन्हेगारी विश्वावर आघात करू शकलो.
लोकांना त्याच्याजवळ, अन्यायग्रस्त लोकांना त्याच्यातून बाहेर, म्हणजे अन्याय करणाऱ्यांना अगदी ते शिक्षेपर्यंत पोहोचू शकलो, खूप केलंय. पण त्याचबरोबर अशा माध्यमातून, सोशल जर्नलिझमच्या माध्यमातून जी लोकांना मी मदत करू शकलो ती फार मोठी मदत आहे. आणि मला वाटते तो जो आनंद आहे ना, त्याचं समाधान म्हणजे शब्दात व्यक्त करू शकत नाही. बस मला. आणि काय आहे, बरेच माझे मित्र खूप वरवरच्या पोस्टला असतात, चांगले आर्थिकदृष्ट्या सेटल आहे, ते नेहमी माझं कौतुक करत असतात की शिखर, अरे आम्ही आयुष्यात भरपूर पैसा मिळवला, सगळं मिळालं, पण तू जो सन्मान मिळवलास, मान सन्मान मिळवलास, लोकांचे आशीर्वाद मिळवलेस ना, हे फार मोठे आहेत. आणि त्याच्यामुळे तुझा आम्हाला तू एक मित्र म्हणून आम्हाला अभिमान वाटतो. मला वाटतं हे खूप मोठं मला मला मिळालेला ज्यांना म्हणजे पत्रकारितेने दिलेली ही मोठी भेट आहे असं मी म्हणतोय. आणि खरं तर याच्यासाठी मी सगळ्यात आभार मानेन माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला हा माझा तरुण भारत, किंवा तरुण भारतचे जे मुख्य संपादक, मालक संपादक आहे किरण ठाकूर साहेब, ते तर मला अगदी मुलासारखं करतात. आणि माझे सगळे मला नेहमी साथ देणारे सहकारी, जे माझ्यावर विश्वास ठेवून असतात, त्याच्यामुळेच हे करू शकलो. हे टीमवर्क आहे, हे एकट्याचं नाही. जरी डेडिकेशन सगळं असलं तरी त्याच्यात सगळ्या टीमचा सहभाग असतो. प्रत्येकाची मदत घ्यावी लागतात. मी एकटाच नसतो, माझे सहकारी म्हणा, माझ्या कुटुंबातले, माझे कुटुंब मला माहित आहे की मी ज्यावेळी हे सगळं थ्रिल, ज्यावेळी वाईट लोकांना सुद्धा अंगावर घेतो, त्यावेळी हा प्रचंड त्रास असतो. ही सोपी गोष्ट नाही आहे. इंडिव्हिज्युअल्सवर तुम्हाला त्याचा सामना करावा लागतो. त्यावेळी कुटुंबाला काय सहन करावं लागतं ना, याची मला कल्पना आहे. ज्यावेळी मी बाहेर जातो एखाद्या अशा रिपोर्टिंगसाठी, त्यावेळी निश्चितपणे घरातली माझी बायको असू दे, माझी मुलगी असू दे, टेन्शन मध्ये असणारच आहे. ऑब्व्हियसली काही होऊ शकतं बाहेर. आता सोपं राहिलेलं नाही जर्नलिझम. पण या लोकांची साथ जी आहे ना, हे त्यांचं सुद्धा तेवढंच आहे. त्या लोकांची साथ असल्यामुळे तर मी बाहेर पडू शकतो, सपोर्ट असल्यामुळे बाहेर पडू शकतो, किंवा माझ्या हे सगळे सहकार्याच्या सपोर्टमुळे बाहेर पडू शकतो. आणि माझे जे गुरु म्हणतोय किरण ठाकूर, यांनी तर माझ्यावर एवढा विश्वास टाकला, म्हणून मी सामान्य एक रिपोर्टर, एका गावातला रिपोर्टर आज या लेवलला पोहोचू शकलो. त्या सगळ्यांचे आशीर्वाद, त्याच्यामुळे मला वाटतं की मी या लेवलपर्यंत पोहोचलोय. तर आपण आता हा एक अनुभव बघितला की सामाजिक पत्रकारिता, सोशल जर्नलिझम, तसंच एक तुमचं अजून एक स्पेशलायझेशन किंवा तुमची आवड असलेलं क्षेत्र आहे क्राईम जर्नलिझम. आणि तुमचं बरंच लिखाण किंवा बऱ्याच स्टोरी आहेत, तर त्यातली एखादी स्टोरी जी लक्षात आहे? खरं तर काही काळ माझा असा मेन पत्रकारितेतला उमेदीचा काळ जो होता, मी क्राईम जर्नलिस्ट म्हणून, क्राईम रिपोर्टर म्हणून खूप प्रसिद्ध झालेलो होतो. आणि लोक वाचायचे, लोकांना थ्रिल वाटायचं माझ्याबद्दल, हा असा कसा काय फिरतोय, जातो कसा, रात्रीचा एकटाच कसा काय फिरतोय, या लोकांच्या विरोधात तो एवढं डायरेक्टली कसं काय लिहितोय म्हणून. त्यातला एक अनुभव सांगतोय की आम्हाला असं समजलं की तिलारीच्या खोऱ्यामध्ये, तिलारी म्हणजे दोडामार्ग बॉर्डरवर, गोवा बॉर्डरवर बऱ्याच वेळा ड्रग्स, जे केरळीन लोक तिकडे सेटल जे झालेले आहेत दोडामार्ग मध्ये, एक शेतकरी म्हणून, ही लोक ती काही लोक ही क्रिमिनल आहेत, सगळीच नाही. आणि त्यांनी काही जंगलातले पट्टे, खाजगी जंगलातले पट्टे भाडे तत्वावर घेतले. आणि त्या जंगलांमध्ये, ते थिक फॉरेस्ट आहे एकदम, त्या जंगलांमध्ये गांजाची, अफूची लागवड केली जाते, अशा इन्फॉर्मेशन माझ्याकडे आला. ज्यावेळी दोडामार्गच्या जंगलात हत्ती घुसलेले, हत्तीचा एंट्री झाली, त्यावेळी आम्ही रिपोर्टिंगला जात असताना ही गुणगुण मला लागलेली. त्यावेळी माझ्यातला क्राईम रिपोर्टर मला स्वस्त बसायला देत नव्हता की अरे आपल्या जिल्ह्यात ड्रग्सने एंट्री मारली आणि असं असं होतंय, मी स्वस्तच बसू शकत नव्हतो. म्हणून मी एक दिवस काही माझ्या तिकडच्या स्थानिक मित्रांना घेऊन माहिती काढायला गेलो. आणि माहिती काढायला गेलो एका ड्रग्स म्हणजे गांजा विक्री करणाऱ्या केंद्रामध्ये मी वेश पालटून गेलो तिकडनं मी त्यांच्याकडनं गांजा विकत घेतला, रेट्स वगैरे विचारून, आणि ते म्हणजे माझ्या हातात आला. आता हे कुठनं येतोय गांजा, काय होतं, ही इन्फॉर्मेशन काढता काढता मला समजले की तिलारीच्या पट्ट्यामध्ये, खोऱ्यात म्हणजे दांडेली म्हणून भाग आहे, म्हणजे तो अर्धा कर्नाटकात येतोय, अर्धा महाराष्ट्र, अशा ठिकाणी थिक फॉरेस्टमध्ये गांजा पिकवला जातो. आणि ही केरळीयन लोक आहेत.
मला त्या ठिकाणी पोचायचं होतं. खूप रिक्स होती. तब्बल 12 किलोमीटर आत वर जंगलामध्ये घुसणं हे जोग नव्हता. आणि तिकडे रिझर्व्ह फॉरेस्ट पण होतं आणि खाजगी फॉरेस्ट पण होतं. तिकडे हत्ती आहेत, त्यांना कोण आपले किंग कोब्रा आहेत, टायगर्स आहेत, सगळे प्राणी पण असायचे. आपण त्या ठिकाणी जर गेलो तर आपल्यावर संशय घेतील आणि एवढ्या जंगलात काय वाट लावून टाकतील आपल्याला कोणाला समजणार नाही. ही एक धोका होता. मग आम्ही काय केलं, कोणाला संशय येऊ नये माझ्या मित्रांकडून आम्ही एक बंदूक घेतली गावातली आणि शिकारीसाठी जातो म्हणून अशा स्टाईलमध्ये आम्ही शिकाऱ्यांच्या ग्रुप बरोबर जायचं ठरवलं. दुर्दैव असं झालं की मी तो दिवस ठरलेला त्या दिवशी मी दोडामार्गमध्ये पोहोचायला थोडा मला उशीर झाला, 10 मिनिटं. तोपर्यंत ते शिकाऱ्यांचा ग्रुप होता ज्यांच्यासोबत मी जाणार होतो ते पुढे गेले आणि माझ्याबरोबर येणारे होते दोघे मित्र. ते काय म्हणाले, त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला अमुक ठिकाणी गाठतो. आणि मी उशिराने पोचलं. ते मित्र वाट बघत होते. आम्ही आमचे व्हिडिओ कॅमेरे वगैरे सगळे सोबत ठेवले आणि या मित्रांनी मला सांगितलं की आम्ही ते अमुक ठिकाणी त्यांना गाठू, या वाटेने जाऊया म्हणून. संध्याकाळी 5:30ला आम्ही सुरू केला वॉक करायला आणि साधारण चालतो एवढं जंगल पालतं करून उंच पहाडावर चढावं लागायचं. आणि मग लक्षात आलं 7 वाजले कधी आणि आम्ही वाट चुकलो. ते कुठल्या बाजूला गेले वाटच मिळेना जंगलामध्ये. आणि आमच्या लक्षात आलं की गोंधळ झाला. जोपर्यंत 10-10.5 म्हणजे किलोमीटर वॉक केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की काहीतरी गोंधळ झाला. तोपर्यंत काळोख पडलेला होता आणि आम्ही जंगलात भरकटलो आणि मोबाईलची म्हणजे रेंजच नव्हती ना, काहीच नव्हतं तिकडे. फक्त एक मोबाईलची बॅटरी, कारण त्या शिकारी लोकांबरोबर जाणार असल्यामुळे आमच्याकडे बॅटऱ्या नव्हत्या त्यांच्याकडे. आणि एवढं थ्रिल होतं त्या ठिकाणी की मी प्रचंड घाबरलो. माझे सहकारी घाबरले, कारण समोरनं एक गव्यांचा कळप पास झाला. काळोखात काही दिसत नव्हतं. हत्ती तर नेहमी येतच असायचे, म्हणजे त्या जंगलातच होते. नाही दिसत नव्हते, आवाज यायचा, समोरचा काही दिसत नव्हतं. आम्ही एकमेकांना धरून थोडं चांदणं होतं. आम्ही अशा एका ठिकाणी म्हणजे खाली दरी म्हणजे कुठे पाय टाकतो काहीच समजत नव्हतं. अशा ठिकाणी एक स्पॉट असा आला की त्या ठिकाणापासून तिलारीचं डॅम आम्हाला दिसलं. आम्हाला लोकेशन समजलं आमचं. मग हळूहळू रात्री 1 वाजता त्या जंगलातून कसं बस खाली उतरत असताना एक जागा दिसली गावकऱ्यांना. त्या ठिकाणी एक झोपडं दिसलं. बरोबर 1:45 वाजता आम्ही त्या झोपड्यात पोहोचलो. कोणी नव्हता. तटकं उघडलं, तिकडे पाणी प्यायलं आणि झोपड्यात थांबलो. तोपर्यंत साधारण 4:30 वाजले. एवढ्यात ते शिकारी जाऊन येताना त्या वाटेने दिसले आम्हाला. आम्ही त्यांना भेटलो, अमुक म्हटलं आम्ही वाट चुकलो वगैरे. आम्ही इंटेन्शन सांगितलं नाही. मग आम्ही म्हटलं की तुम्ही चला, आम्ही थकलो, आम्ही उद्या सकाळी येतो म्हणून, कारण मला ते गाठायचं होतं माझं उद्देश. हे गेल्यानंतर आम्ही सकाळी मला वाटतंय जसा उजेड पडेल तसा आम्ही परत वाट धरली. परत जंगलच्या दिशेने त्या ठिकाणी गेलो आणि त्या स्पॉटवर पोहोचलो ज्या ठिकाणी गांजाची लागवड केलेली होती. तिकडचे फोटोग्राफ्स घेतले. काही किरीन लोक कामगार तिकडे काम करत होते. कोणाला म्हणजे त्यांना कल्पना न येता सगळे फोटोग्राफ्स घेतले. दरम्यानच्या काळात काय झालं की आम्ही तिलारीच्या जंगलात घुसलोय. शेखर जामन गेलाय तिकडे. रिपोर्टिंग कशी कुणकुण लागली काय मला समजलं नाही. पोलीस डिपार्टमेंटला समजलं, तिकडनं जिल्हा पोलीस प्रमुखांना ही गोष्ट समजली आणि लगेच पोलीस यंत्रणा हा येणार तो काहीतरी गोंधळ घालणार. त्याच्याबरोबर ताबडतोब इमिजिएट आम्ही खाली आलोपर्यंत तोपर्यंत जवळपास जिल्ह्यातल्या पोलिसांचा फोर्स तिकडे आला आणि जवळपास 40 पोलीस त्या जंगलात घुसवले गेले. सगळ्या बाजूने कव्हर केलं आणि तिकडे पोचले. तोपर्यंत ते बऱ्याच ठिकाणी त्या आरोपींनी जाळून टाकली शेती, अर्धवट मिळाली, काही स्टॉक मिळाला, काही माणसं मिळाली. तोपर्यंत ते खाली दुसऱ्या दिवशी खाली आले. लोकांना एवढ्या जंगलात ते पोलिसांना एक्सपिरियन्स नव्हता. तोपर्यंत मी त्या रिपोर्टिंग सगळं होतं ते आखो देखा हाल याच्यासमोर मांडला. पण त्या याच्यामध्ये जवळपास 22 लाखाचा गांजा पोलिसांच्या ताब्यात मिळाला. काही आरोपी मिळाले आणि तिकडनं त्या गांजाच्या पूर्ण त्या याचा पर्दाफाश झाला. मी बंद झाला असं म्हणणार नाहीये, पण एवढं येऊन उघड मी करू शकलो आणि जगासमोर मी आणू शकलो. माझ्या दृष्टीने हे मोठं थ्रिल होतं.
सगळ्या म्हणजे पत्रकारितेच्या दृष्टीने कारण हा खूप धोका होता. काही होऊ शकलं असतं, पण देवाच्या आशीर्वादाने बरोबर. आम्ही याच्यातून सक्सेसफुली बाहेर पडलो आणि समाजासमोर एक चांगल्या पद्धतीचं उघड करू शकलो. म्हणजे रिस्क, लाईफची रिस्क जी हा. असते ती त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होती. बरोबर, त्या- नक्कीच होती. विषयाला- आणि कुठलीही गोष्ट सक्सेस व्हायचं असेल तर मला वाटतं की तुम्ही रिस्क ही घेतलीच पाहिजे. नाहीतर नुसती पत्रकारिता तुम्ही कॉपीराईट करायचं, याच्या कॉप्या लिहायच्या बातम्या आणि तुम्हाला फार काळ पुढे जाता येत नाही. रिस्क ही घेतलीच पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे आज जे आपण चर्चा केली, आज आपण जे बोललो की जर्नलिझम ऍक्च्युली कसं असलं पाहिजे किंवा त्याचे स्टँडर्ड्स काय असले पाहिजे, बरोबर. आणि त्यानंतर एक वेळ किंवा एक पॅशन जर्नलिझम साठी असणं. बरोबर. जर्नलिझम साठीच नाही, कुठल्याही करिअर मध्ये कुठल्याही तुम्ही career काम साठी. करत असला त्यासाठी एक पॅशन Exactly. असणं महत्वाचं आहे, वेळ असणं महत्वाचं आहे. तर मला असं विचारायचं आहे की जर्नलिझम ऍज अ प्रोफेशन ज्यांना परस्यू करायचं आहे किंवा जे अपकमिंग जर्नलिस्ट आहेत, पत्रकार आहेत, बरोबर. त्यांच्याकडे काय क्वालिटीज असल्या पाहिजेत किंवा काय स्किल्स त्यांनी एक्वायर केले पाहिजेत की जे खूप काळ टिकून राहतील किंवा अशा स्टोरीज समाजासमोर घेऊन येतील की ज्यांची आज समाजाला गरज आहे. फार चांगला प्रश्न आहे. मला सांगायला, कारण मी ज्यावेळी जर्नलिझम मध्ये याच्यात प्रवेश केला त्यावेळी माझ्याकडे स्किल काय नव्हती. जे माझ्याकडे गुण होते ते पत्रकारितेला पोषक होते. बरोबर. जे निर्भीडपणा होता, निपक्षपातीपणा होता, प्रामाणिकपणा होता, हे गुण मला उपयोगाला आले. मी मेहनत करू शकत होतो. पण नंतर मला जाणवलं की तुमचं वाचन खूप असलं पाहिजे, तुमचं फिरणं खूप असलं पाहिजे बरोबर. आणि इन्व्हॉल्व्ह होणं खूप असलं पाहिजे, तर तुम्ही जर्नलिझम मध्ये या क्षेत्रामध्ये खूप यशस्वी होऊ शकता. माझं वाचन 0 होतं, पण मी त्याच्यावर उपाय काय केला तर मला लोकांशी कनेक्ट व्हायला खूप माझ्याकडे ती एक कला आहे. त्याच्यामुळे माझे कॉन्टॅक्ट खूप आहे. मी माझ्याकडे चांगल्या म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायंटिस्ट बरोबर माझे कॉन्टॅक्ट आहेत. आर्मीचे अगदी टॉपचे ऑफिसरांबरोबर माझ्या कॉन्टॅक्ट आहेत. माझे म्हणजे विविध स्पोर्ट्समनशी कॉन्टॅक्ट आहेत. जागतिक दर्जाच्या खेळाडूंची कॉन्टॅक्ट आहेत. मला ज्या ज्या विषयात लिखाणाची गरज लागते त्या त्या विषयातले मला सोर्सेस, कॉन्टॅक्ट माझ्याकडे खूप चांगले आहेत, जे मी जपलेत, जाणीवपूर्वक जपलेत आणि त्यांच्याकडनं मी मार्गदर्शन घेतो आणि लिहितो. जे वाचलं त्याच्यामुळे जगासमोर येतं ते. पण तुमचं जर वाचन ऑब्व्हियसली खूप जर चांगलं असेल ना, तर मला वाटतं एवढी मेहनत करायची गरज लागत नाही. आणि माझं जर वाचन चांगलं जर असतं, ती सवय आम्ही पहिल्यापासून लावून ठेवली असती, तर मला वाटतं मी याच्यापेक्षाही खूप वर गेलो असतो. तुमचं वाचन चांगलं पाहिजे. नॉट नेसेसरी तुम्हाला इंग्रजी यायलाच पाहिजे, पण मला वाटतं ती गरजेची, इंग्रजी आणि हिंदी गरजेची भाषा आहे. की तुम्हाला ज्यावेळी असे सायंटिस्ट भेटतात, ऑफिसर्स भेटतात, त्यावेळी तुम्ही जर इंग्रजीमध्ये त्यांच्याशी संवाद साधू शकलात ना, तर ते खूप इझी पडतं. तुमची एक वेगळ्या पद्धतीची लेवल तयार होते. तर मला वाटतं ते गरजेचं, भाषेचं ज्ञान गरजेचं आहे. तुम्हाला दुसरं म्हणजे वाचन गरजेचं आहे. तिसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाऊन टू अर्थ राहता आलं पाहिजे. तुमचे पाय कायम जमिनीवर राहिले पाहिजे. बऱ्याच वेळा तुम्हाला एकदा ज्यावेळी कार्ड मिळतं ना ते, की आपण हवेत जातो. मला निमंत्रणच दिलं पाहिजे, मला बसायला खुर्चीच दिलं पाहिजे, मला सन्मानच दिला पाहिजे, नाहीतर मग डोकं आपलं वेगळंच वेगळं आणि मग त्याच्या विरोधात जाणीवपूर्वक आपण लिहायला सुरुवात. असं होता कामा नये. एक तुमच्याकडे प्रामाणिकपणा पाहिजे. सगळ्या व्यसनांपासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे. पूर्वग्रह दूषित कसलंच मत करायचं नाही. आणि या जर्नलिझम मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोळ्यांनी दिसतं आणि कानाने जे आपण ऐकतो ते खरं असतं असं अजिबात नाही आहे. त्याच्याही पलीकडचं काहीतरी सत्य असतं. डोळ्याने आपण सहज बघतो म्हणून आम्ही माझ्या डोळ्याने बघतो, पण त्याच्या मागचं सत्य वेगळं असतं. हे जाणता आलं पाहिजे. न्यूज सेन्स, तुम्ही ज्यावेळी तुम्ही फिराल ना जगामध्ये, सोसायटीमध्ये, समाजामध्ये ज्यावेळी तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हाल ना, त्यावेळी आपोआपच तुम्ही डेव्हलप होत जाल. आणि मला वाटते की तुमच्या लेखणीला आपोआपच धार येत जाईल आणि निश्चितच तुम्ही यात सक्सेस होऊ शकाल असं मला वाटतंय. आणि हेच गुण जाणीवपूर्वक आणि शिकण्याची, मी शहाणा, मलाच सगळं समजतं असं कधीच डोक्यात घ्यायचं नाही. कायम तुम्ही विद्यार्थी त्याच्या शिकण्याची वृत्ती पाहिजे. मी अजूनही शिकतोय, अजूनही मी शिकायचा प्रयत्न माझा चालू असतोय.
तर ती शिकण्याची वृत्ती असली की मला वाटतं की या फील्डमध्ये सक्सेस व्हायला काहीच हरकत नाही. म्हणजे कायम आपण नवीन गोष्टी शिकायसाठी ओपन राहिलं पाहिजे. बरोबर प्रत्येक बरोबर. वेळेला. तर आता माझ्या मते तर हे जे आजचं डिस्कशन झालेलं आहे ते खूपच म्हणजे एक प्रोडक्टिव्ह डिस्कशन आहे किंवा एक हेल्दी डिस्कशन झालेलं आहे आज. आणि तुमचा पहिला पॉडकास्टचा पहिला अनुभव आहे, तर तुम्ही सांगू इच्छिता podcast? खरंच म्हणजे पॉडकास्ट हे एक असा एक मी म्हणतोय फोरम म्हणू शकत नाही, प्लॅटफॉर्म आहे. Medium, हा. प्लॅटफॉर्म असा आहे की तुम्ही स्वतः जे काय आयुष्यात चांगलं केलं ते लोकांपर्यंत नेण्याचं आणि त्यातनं लोकांना काहीतरी चांगलं घेता येईल मार्गदर्शन करण्याचं काम आहे. हा एवढा सुंदर प्लॅटफॉर्म आहे. मी फर्स्ट टाइम एका पॉडकास्ट मध्ये मी फेस करतोय हे. बऱ्याच वेळा मी तुमच्या सीटवर असतो बरोबर. इंटरव्ह्यू घ्यायला. मी असे कितीतरी इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत मोठमोठ्या लोकांचे, सामान्यापासून त्या सीटवर असतो. आज उलट्या सीटवर म्हणजे तुम्ही माझ्या सीटवर आहात आणि मी तुमच्या सीटवर आहे. आणि हा पॉडकास्टचा अनुभव मलाही उत्सुकता आहे की याचे रिझल्ट काय येतील, आपण किती लोकांपर्यंत. खरं तर हा मोठा प्लॅटफॉर्म आहे. या माध्यमातून आपण एकाच वेळी लाखो किंवा हजारो दर्शकांपर्यंत पोहोचू शकतो आणि अगदी बिनधास्तपणे आपलं वास्तव किंवा आपले अनुभव जगासमोर आणू शकतो. मला वाटते हा अनुभव आम्हाला तुमच्या माध्यमातून आज मला मिळाला. खरंच तर तुमच्या या टीमचे, तुम्हा सगळ्यांचे मी अगदी मनापासून आभार मानतो. आणि मला वाटते की मी सगळ्यांना आवाहन करेन की नक्की तुम्ही हा इंटरव्ह्यू बघा. बरंच काय याच्यातनं शिकता येतील. आणि माझ्या या वाटचालीतून जर असे अनेक जर्नलिस्ट जर तयार झाले तर निश्चितपणे मला वाटतं की समाजाचं भलं होईल. नक्कीच. म्हणजे ते ऐकून जर्नी बरेच लोक इन्स्पायर होतील त्यामध्ये. तर आजचा आपला हा एपिसोड होता शेखर सामंत यांच्यासोबत. आणि असेच अजून पॉडकास्ट आम्ही इथून पुढे अशा ग्रेट पर्सनॅलिटीज बरोबर घेऊन येऊ तुमच्यासाठी. तुमचा काय रिस्पॉन्स होता? तुम्हाला काही प्रश्न जर विचारायचे असतील तर ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये खाली मेन्शन करू शकता. तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. आणि ह्या आमच्या चॅनलला द ग्रेट स्टोरी या पॉडकास्ट चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत एन्जॉय.